जाणार आहोत आणि आम्ही वाचूया पहिले शमूएल याचा 18वा अध्याय वचन 1 ते 4. पहिले शमूएल 18 1 ते 4. दाविदाने शौलाशी भाषण संपले तेव्हा योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला. शौलाने त्या दिवशी त्यास ठेवून घेतले, त्यास आपल्या बापाच्या घरी जाऊ दिले नाही. मग योनाथानाने दाविदाशी आणभाग केली, कारण तो त्यास प्राणाप्रमाणे प्रिय झाला होता. योनाथानाने आपल्या अंगावरचा झगा उतरून दाविदास दिला, त्याप्रमाणे आपला पेहराव, तलवार, धनुष्य व आपला कमरबंदही दिला. ओके, सो या ठिकाणामध्ये प्रियानो एका व्यक्ती संदर्भात आम्ही आज जाणून घेणार आहोत. आणि आजचा जो विषय आहे प्रियानो, तो विषय आहे अभिषिक्ताला पाठिंबा देणारा आत्मा. हालेलुया. आणि या आत्म्या संदर्भात आम्ही जाणून घेणार आहोत. एक आत्मा जो आम्ही बघतो की शौल, जो प्रियानो मी बघतो की कायमस्वरूपी अभिषिक्ताची हानी करण्यासाठी तो प्रयत्नशील होता. आणि हा जो आत्मा आहे हा त्याच्या विरोधात आहे. हालेलुया. हा आत्मा जो आहे प्रियानो, तो परमेश्वराच्या अभिषिक्ताला पाठिंबा देणारा, परमेश्वराचा जो अभिषिक्त आहे त्याचं संरक्षण करणारा, धैर्य देणारा आणि संकटामध्ये मदत करणारा हा आत्मा आहे. हालेलुया. आणि या आत्म्याबद्दल प्रियानो आज आम्ही जाणून घेणार आहोत आणि खूप महत्त्वपूर्ण हा विषय आहे प्रियानो. आणि आम्ही बघतो की प्रियानो या ठिकाणामध्ये आम्ही बराचदा शौलाबद्दल ऐकलेलं आहे की शौल जो आहे तो इस्रायलाचा पहिला राजा झाला. आणि प्रियानो शौलाने ज्यावेळेस आज्ञाभंग केला प्रियानो, अमालेकाच्या बाबतीमध्ये त्या प्रकरणात जे घडलं ते आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि ज्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की शौलाने प्रियानो परमेश्वराच्या विरोधात तो गेला, परमेश्वराच्या वचनाची त्याने अवज्ञा केली प्रियानो, अमालेकाचा त्याने पूर्ण संहार केला नाही. आणि या कारणामुळं परमेश्वराने त्याला पदावरून झुगारून दिलं. आणि नंतर परमेश्वराने दाविदाची प्रियानो राजा होण्याकरिता निवड केली. हालेलुया. सो प्रियानो शौलाचं जीवन आम्हाला शिकवतं की ज्यावेळेस परमेश्वर एखादी गोष्ट, एखादं पद प्रियानो, एखादं कार्य देव आमच्या जीवनात करतो प्रियानो, एखादं गौरव प्रभू आम्हाला देतो प्रियानो, एखादी भेट प्रभू आम्हाला देतो, परंतु ज्यावेळेस आम्ही देवाच्या आज्ञा पालन करण्यात खरे उतरत नाही प्रियानो, ज्यावेळेस त्या गोष्टी आम्हाला मिळालेल्या असतात प्रियानो, त्या आमच्यापासून हिरावून घेतल्या जातात. हालेलुया. सो एखादी गोष्ट मिळणं, आशीर्वाद मिळणं खूप सोपी गोष्ट आहे, परंतु प्रियानो ती कायम स्वरूपी टिकून ठेवणं खूप अवघड आहे. हालेलुया. आणि शौलाच्या जीवनातून आम्हाला हेच शिकायला मिळतं प्रियानो की ज्या गोष्टी परमेश्वराने आम्हाला दिलेल्या आहे प्रियानो, त्याचं पालन होणं खूप गरजेचं आहे. जर आमच्याद्वारे त्याचं पालन होत नाही तर प्रियानो जे परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे ते गमावण्यासाठी वेळ लागणार नाही. हालेलुया. म्हणून आम्ही ही काळजी घेऊया प्रियानो. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की जो शौल आहे हा शौलाचा मोठा मुलगा आहे योनाथान. हालेलुया. आणि हे बायबलमधलं खूप महत्त्वपूर्ण असं व्यक्तिमत्व आहे प्रियानो. आणि प्रियानो एक प्रभावी व्यक्तिमत्व आहे, ज्या व्यक्तिमत्वाला प्रियानो तुम्ही ज्यावेळेस जवळून ओळखाल प्रियानो, तुमच्या लक्षात येईल प्रियानो की हे पात्र किती महत्त्वपूर्ण आहे. परमेश्वराच्या कार्यासाठी किंवा परमेश्वराच्या योजनेला कशा प्रकारे प्राधान्य देणारं हे पात्र आहे, कशा प्रकारचा हा आत्मा आहे जो अभिषिक्ताच्या बाजूने अभिषिक्ताला सहाय्य करण्यासाठी प्रियानो हा आत्मा कशा प्रकारे मदत करतो, या संदर्भात प्रियानो आम्ही आज देवाच्या वचनातून बघणार आहोत. आणि आम्ही बघतो की प्रियानो योनाथानाची या ठिकाणामध्ये ओळख आम्हाला पाहायला मिळते. योनाथान हा प्रियानो शौलाचा मुलगा आहे. आणि ज्या प्रकारे वचन पहिले शमूएल 18 आणि 1 मध्ये आम्ही वाचतो की दाविदाचे शौलाशी भाषण संपले तेव्हा योनाथाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला. हालेलुया. योनाथान हा शौलाचा मुलगा आहे. कोण आहे? जोरात सांगा, आणखी जोरात, आणखी जोरात. दावीद कोणाचा मुलगा आहे? यशायचा. हालेलुया. येते लक्षात? दावीद इशाय पुत्र आहे आणि योनाथान शौलाचा पुत्र आहे. ज्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की दाविदाने प्रियानो गोलियाथला मारलं, हे खूप वेळेस आम्ही याबद्दल ऐकलेलं आहे. आणि ज्यावेळेस प्रियानो हा त्या बलिष्ठाचं जे शिर आहे तो दावीद यरूशलेमेमध्ये घेऊन येतो, त्यावेळेसचा हा प्रसंग आहे.
आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो 19 आणि 54 मध्ये की दाविदाने त्या बलिष्ठाचे शिर यरुशलेमेत नेले, पण त्याची शस्त्रास्त्रे त्याने आपल्या डेऱ्यात ठेवली. दावीद त्या बलिष्ठाशी सामना करण्यास गेला. हे पाहून शौलाने आपला सेनापती अब्नेर यास विचारले, अब्नेरा, हा तरुण पुरुष कोणाचा पुत्र? अब्नेर म्हणाला, महाराज, आपल्या जीविताची शपथ मला ठाऊक नाही. राजाने म्हटलं, तो तरुण पुरुष कोणाचा पुत्र आहे याचा तपास कर. दावीद बलिष्ठास मारून परत आला तेव्हा त्याचे शिर त्याच्या हाती होते. अब्नेराने त्याला तसेच नेऊन शौला पुढे उभे केले. शौलाने त्यास विचारले, हे तरुणा, तू कोणाचा पुत्र? तेव्हा दावीद म्हणाला, आपला दास बेथलेमकर इशा याचा मी पुत्र. हालेलुया. एक मोठी कामगिरी करून दावीद यरुशलेमेत परतला. गल्लाथला त्याने मारलेला आहे. हालेलुया. आणि प्राण मी बघतो की तसंच गल्लाथाचं शिर घेऊन तो यरुशलेमेत आला. आणि ज्यावेळेस शौलाने त्याच्या संदर्भात विचारपूस केली की तू कोणाचा पुत्र, त्यावेळेस आम्ही बघतो की दावीद त्याला म्हणतो, आपला दास. हालेलुया. यातून प्राणो एक महत्वपूर्ण गोष्ट आमच्या लक्षात येते प्राणो की दाविदाने इतकी मोठी कामगिरी केली जी सैन्यातल्या कोणीच केली नाही. ती कामगिरी आम्ही बघतो की प्राणो दाविदाने केली, तरी दाविदामध्ये किती नम्रता होती. हालेलुया. ज्यावेळेस तो शौलाशी बोलत आहे त्यावेळेस आम्ही बघतो की तो म्हणतो की आपला दास. हालेलुया. त्याने असा विचार केला की मी गल्लाथाला मारून आलेलो आहे, इतकं मोठी कामगिरी मी केलेली आहे, माझ्या हातात गल्लाथाचं शिर आहे, इतका मोठा पराक्रम मी केलेला आहे. हालेलुया. मला ह्या गोष्टी शिकवतात प्राणो. हे देवाचे जे अभिषिक्त लोक असतात प्राणो, त्यांच्या जीवनामध्ये असलेली नम्रता ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते प्राणो. आणि आम्ही बघतो की प्राणो दावीद या ठिकाणी म्हणत आहे की आपला दास बेथलेमकर इशा याचा मी पुत्र. आणि त्यानंतर दाविदाची शौलाशी भाषण संपले तेव्हा योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला. एक शूरवीर योद्ध्याला ज्यावेळेस योनाथाने पाहिलं की हा माझ्यासारखाच शूरवीर आहे, हा धाडसी आहे, हा त्या गल्लाथापेक्षा किंवा त्याच्या उंचीपेक्षा किंवा इतर सगळ्या गोष्टीपेक्षा याने त्या गल्लाथाच्या जीवनामध्ये असणाऱ्या गोष्टी पाहिल्या नाही, तर याने जिवंत देवाच्या सामर्थ्याला पाहिलेला आहे. आणि त्या सामर्थ्याला घेऊन याने गल्लाथाला ठार केलेला आहे. परमेश्वराविषयीचा जो विश्वास होता तो विश्वास योनाथाने दाविदाच्या ठाई पाहिला प्राणो. त्याची नम्रता त्याने पाहिली की इतका मोठा पराक्रम करून हा आलेला आहे, तरी याच्यामध्ये किती लीनता आहे, किती नम्रता आहे. परमेश्वराविषयी किती अढळ विश्वास आहे की सैन्यातले इतके मोठे युद्धात कसलेले योद्धे असतानाही त्याचे भाऊ पण आम्ही बघतो की दाविदाचे भाऊ पण सैन्यात होते, पण कोणीच हिम्मत केली नाही गल्लाथाला मारण्याची. हालेलुया. पण आम्ही बघतो की दाविदाचा परमेश्वरावर पूर्ण विश्वास होता. बाकीचे प्राणो गल्लाथाला पाहून घाबरले. गल्लाथ इतका उंच धिप्पाड एखाद्या महाकाय राक्षसासारखा तो होता प्राणो. परंतु प्राणो दाविदाला ठाऊक होता की हा राक्षसासारखा भयानक जरी असला, यापेक्षा माझा परमेश्वर मोठा आहे आणि हा परमेश्वरच या गल्लाथाला माझ्या हातात देणार आहे. आम्ही बघतो की प्राणो अशा काही गोष्टी योनाथाने पारखल्या प्राणो दाविदाच्या जीवनासंदर्भात. आणि त्याच कारणाने आम्ही बघतो की दाविदा संदर्भात प्राणो त्याच्या मनामध्ये एक प्रकारचं प्रेम निर्माण झालं प्राणो. हालेलुया. सो बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीचं जर अंतःकरण जिंकायचं असेल ना प्राणो, आम्ही बघतो की प्राणो बरेच जण असतात की जे स्वभाव बघतात, अनेक गोष्टी बारीक सारीक गोष्टी बघतात प्राणो. आणि ह्याच कारणामुळे आम्ही बघतो की इतरांचं प्रेम जिंकता येतं. हालेलुया. मोठ्या मोठ्या गोष्टी करून नाही प्राणो. मी बघतो की छोट्या छोट्या अशा जीवनात गोष्टी असतात की ज्या गोष्टीद्वारे इतरांचे प्राणो कृपादृष्टी आमच्यावर होते. परमेश्वर ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्येच आम्हाला पारखत असतो प्राणो. आमच्याही जीवनात बऱ्याचदा परमेश्वर देखील अशा छोट्या मोठ्या गोष्टी बघतो प्राणो की आम्ही देवासंदर्भात देवासमोर कसे आम्ही विश्वासू आहोत, लीन आहोत, नम्र आहोत. आणि जर प्राणो आम्ही दाविदासारखी लीन, नम्र, विश्वास आहोत, तर जशी योनाथानाची कृपादृष्टी दाविदावर झाली तशी परमेश्वराची कृपादृष्टी निश्चित आमच्यावर होईल प्राणो. हालेलुया. तुम्हाला वाटतं का प्राणो की देवाने तुमच्यावर या
योनाथासारखं प्राणासारखं तुमच्यावर प्रेम करावं. हालेलुया. पण प्रियानो, आमचा विश्वास दाविदासारखा असणं गरजेचं आहे. आम्ही धाडसी असणं गरजेचं आहे. आमच्यामध्ये लीनता, नम्रता असणं गरजेचं आहे. आणि प्रियानो, ह्याच गुणांमुळे आम्ही बघतो की योनाथानाने दाविदावर खूप प्रेम केलं. प्राणासारखं प्रेम केलं. कारण या वचनामध्ये आम्ही बघतो की योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला. योनाथानाची आणि दाविदाची यापूर्वी कधीच ओळख झाली नव्हती, हे की नाही, कधी ते भेटले पण नव्हते. पण प्राणो, त्याचं धाडसीपणा जो आहे, त्याचं बोलणं, त्याचं वागणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही बघतो की योनाथान इतका प्रभावी झाला की तो दाविदावर प्राणासारखं प्रेम करू लागला. हालेलुया. जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या देवाने तुमच्यावर प्रभावी व्हावं, प्राणो, परमेश्वराने तुमच्यावर देखील प्राणो योनाथासारखं प्रेम करावं, तर दाविदासारखं जगायला शिका प्राणो. हालेलुया. जर तुम्ही दाविदासारखं जीवन जर तुमचं असेल तर खरंच प्राणो, ज्या प्रकारे योनाथानाने दाविदावर प्रेम केलं, प्राणाप्रमाणे प्राणो दावीद प्रिय झाला, तसं तुम्ही देवासाठी प्रिय व्हा. आवडेल का तुम्हाला? आणि जो देवाचा प्रिय होईल, सगळ्या गोष्टी त्यांच्याच आहे. हालेलुया. होणार का? पण होणार. किती जणांना व्हायचं बरं प्रभूसारखं प्रिय? पण मग दाविदासारखं जीवन जगावं लागेल बरं का. हालेलुया. जर दाविदासारखं जगाल ना, तर खरंच तर परमेश्वर प्राणापेक्षाही जास्त प्रेम तुमच्यावर करेल. आणि त्याने केलं, त्याचा पुरावा त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे दिला प्राण, की त्याने प्राणापेक्षाही अधिक प्रेम तुमच्यावर केलं. हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये लिहिलेले वचन 2 मध्ये की शौलाने त्या दिवशी त्यास ठेवून घेतले, त्यास आपल्या बापाच्या घरी जाऊ दिले नाही. मग योनाथाने दाविदाशी अनभाव केली, कारण तो त्यास प्राणाप्रमाणे प्रिय झाला होता. योनाथाने आपल्या अंगावरचा झगा उतरून दाविदास दिला, त्याप्रमाणे आपला पेहराव, तलवार, धनुष्य व आपली कमरबंद ही दिली. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्राणो, योनाथान हा राजपुत्र आहे. कोण आहे? आणि त्याला प्राणो एक हंबल प्रिन्स म्हणून बायबलमध्ये ओळखलं जातं. एक राजकुमार असताना प्राणो त्याच्यामध्ये नम्रता होती, लीनता होती, आणि प्राणो इतकी गहन समज त्याच्यामध्ये होती, जी समज शौलामध्ये नव्हती. हालेलुया. ज्यावेळेस परमेश्वराने दाविदाला निवडलं प्राणो, त्यावेळेस योनाथानाने ओळखलं की हा परमेश्वराचा अभिषिक्त आहे आणि शौला नंतरचा होणारा राजा हा दाविदच असणार आहे. हालेलुया. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की ह्या ठिकाणची जी त्याची कृती आहे प्राणो, तीही या गोष्टीला दाखवत होती की परमेश्वराची योजना पूर्ण हो. आणि मी बघतो की प्राणो, शौला नंतरचा जो उत्तराधिकारी होणार होता, तो होता कोण होता? योनाथान होता. हालेलुया. कारण आम्ही बघतो की शौला नंतर त्याचा मुलगाच राजगादीवर बसला असता. परंतु प्रियानो, आम्ही बघतो की योनाथानने प्रियानो ही गोष्ट समजून घेतली की ही देवाची योजना आहे की राजस्थानावर मी विराजमान होऊ नये, तर या राजस्थानावर आणि शौला नंतर दाविदाने राजा व्हावे. हालेलुया. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की तो स्वतःला समर्पित करत आहे, देवाच्या इच्छेला तो समर्पित करत आहे, परमेश्वराला तो शरण जाण्यास लागत आहे. आणि आम्ही बघतो की या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की योनाथानाने आपल्या अंगावरचा झगा उतरून दाविदास दिला. हालेलुया. राजवस्त्र, राजकुमाराचे वस्त्र त्याच्या अंगावर असते. आपले वस्त्र देणं म्हणजे आपला अधिकार देणं होतं. आणि या गोष्टीतून प्राणो योनाथान हे सिद्ध करत होता की हे दाविदा, मी माझं राजपद, माझा अधिकार, माझा सन्मान, माझं उत्तरदायित्व मी तुला देत आहे, तुला सोपवत आहे. कारण मी जाणून घेतलं आहे की तू होणारा राजा दाविदच आहे, देवाचा अभिषिक्त दाविदच आहे. किती मोठी समज योनाथानाच्या ठाई होती प्राणो. परमेश्वराच्या योजना पूर्ण होण्यासाठी त्याने स्वतःला समर्पित करून दिलं प्राणो. परमेश्वराच्या योजनेमध्ये तो सहभागी झाला. परंतु आम्ही बघतो की शौल परमेश्वराच्या इच्छेशी प्राणो आम्ही बघतो की तो सहमत नव्हता प्राणो. म्हणून आम्ही बघतो की शौलाला वाटत होतं की मी दाविदाला मारेन आणि ज्यावेळेस दावीद मृत्यू पावेल त्यावेळेस योनाथान माझ्या गादीवर बसेल.
ही शौलाची इच्छा होती. आणि म्हणून आम्ही बघतो की कितीतरी वेळेस प्राणो शौल दाविदाच्या मागे लागला प्राण. आणि ह्याच कारणामुळे एक भयानक असं पातक प्राण शौलाकडून घडलं की त्यांनी याचकांना मारलं प्राण. तलवारीने याचकांना मारलं. याचकांवर हात टाकला. देवाच्या अभिषिक्त लोकांवर हात टाकला. जे परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणारे होते त्यांच्यावर हात टाकला प्राण. परमेश्वराचं वचन सांगतं की माझ्या अभिषिक्ताला हात लावू नका, माझ्या अभिषिक्ताला उपद्रव देऊ नका. कारण जो परमेश्वराच्या अभिषिक्ताला उपद्रव करतो प्राणो तो परमेश्वराच्या बुबळाला स्पर्श करतो. आणि जो परमेश्वराच्या बुबळाला स्पर्श करतो प्राणो परमेश्वर त्याला सोडेल का? जर परमेश्वराच्या याचकांना प्राणो शौलाने वधिलं मग परमेश्वर शौलाला क्षमा करेल का प्राण? आम्ही बघतो की शौलाचा किती भयंकर असा करुण अंत झाला. शौल स्वतःच्या तलवारीवर पडून मरण पावला प्राण. हालेलुया. मरेपर्यंत प्राण आम्ही बघतो की शौलाने दाविदाचा पिछा सोडला नाही. कारण तो देवाच्या इच्छेशी सहमतच नव्हता. त्याची इच्छा होती की दाविदाने राजा होऊ नये तर माझ्यानंतर योनाथानाने राजा व्हावा. परंतु देवाने प्राणो दाविदाची निवड केली होती. आणि प्राणो ही समज आम्ही बघतो की योनाथानामध्ये होती की परमेश्वराने दाविदालाच निवडलेला आहे आणि दाविदच राजा होणार आहे. या गोष्टीवर प्राणो योनाथानाचा पूर्ण विश्वास होता. म्हणून प्राणो आम्ही बघतो की योनाथाने आपला जो राजपुत्राचा जो झगा होता, वचन 4 आम्हाला सांगतं की योनाथानाने आपला अंगावरचा झगा उतरून दाविदास दिला. म्हणजे माझं जे अधिकार आहे किंवा माझं जे पद आहे, जो मी राजकुमार आहे, मी माझा अधिकार तुला काय करत आहे? बहल करत आहे, तुला देऊन टाकत आहे. ही गोष्ट प्राणो योनाथान दाविदाला दाखवत होता. विचार करा प्राणो, दाविद हा राजासनासाठी योनाथानाचा प्रतिस्पर्धी होता, है की नाही? हा योनाथान साधारण नव्हता बरं का प्राणो. तो इतका पराक्रमी होता. त्याच्या संदर्भात जर तुम्ही वाचलं प्राणो तर तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात येईल की प्राणो तो किती पराक्रमी, किती धाडसी तो होता. आणि त्याच्याबद्दल अनेक गोष्टी बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतील प्राणो. आणि ज्या प्रकारे प्राणो आम्ही योनाथानाच्या जीवनातून ही गोष्ट पाहतो प्राणो की तो इतरांना महत्त्व देणारा होता. हालेलुया. देवाच्या योजना पूर्ण होण्यासाठी तो सहमत होता. आणि त्यामुळे प्राणो त्याने स्वतःहून प्राणो आपला जो अधिकार होता, आपले जे राजकीय वस्त्र होते ते त्याने स्वतःहून दाविदाला दिले प्राण. हालेलुया. हालेलुया. किती त्याग करणारा व्यक्ती होता. त्याला माहिती की हा माझ्या सिंहासनाचा प्रतिस्पर्धी आहे. तरी प्राणो आम्ही बघतो की योनाथाने दाविदावर प्रेम केलं प्राणो. आणि आम्ही बघतो की त्याचं जे पद होतं, राजपुत्राचं जे पद त्याला मिळणार होतं प्राणो, त्या पदाचा त्याने त्याग केला प्राणो. योनाथाचं जीवन आम्हाला शिकवतं प्राणो की आमचं हे जीवन परमेश्वराला समर्पित असणं गरजेचं आहे. आमचं ही जीवन परमेश्वराच्या योजना पूर्ण करणारं जीवन असलं पाहिजे. आमचं ही योजना, आमच्या जीवनामध्ये देवाच्या योजना पूर्ण होण्यासाठी प्राणो आम्ही बघतो की आम्ही देवाला समर्पित होणं गरजेचं आहे प्राणो. हालेलुया. योनाथान प्राणो हा त्याग करणारा व्यक्ती होता. हालेलुया. शौलाने केला का? शौलाने दाविदाचा पिच्छा करणं सोडून दिलं होतं का? नाही. त्याच्या जीवनामध्ये प्राणो शौल त्याच्या जीवनामध्ये एक अभिषिक्ताचा वैरी म्हणूनच ओळखला गेला प्राणो. बऱ्याचदा परमेश्वराने शौलाला दाविदाच्या हातात दिलं. ज्यावेळेस तो जिफ्रानामध्ये होता, ज्यावेळेस तो गुहेमध्ये लपला होता. एकदा प्राणो मी बघतो की गुहेमध्ये असताना प्राणो मी बघतो की दाविदाने शौलाच्या झग्याचा काठ कापून घेतला होता. त्यानंतर आणखी एकदा ज्यावेळेस शौल झोपलेला होता त्यावेळेस आम्ही बघतो की त्याच्या जवळचा जो भाला आहे तो भाला त्याने उचलून घेतला होता. परमेश्वराने 2दा प्राणो शौलाला दाविदाच्या हातामध्ये दिलं. शौला सोबतचा जो व्यक्ती होता तो म्हटलं की तुम्ही मला फक्त आज्ञा करा, मी एकच भाला असा मारेल की शौल पुन्हा उठणार नाही. परंतु दावीद म्हणतो की मी देवाच्या अभिषिक्तावर हात टाकावा का? ही गोष्ट माझ्याकडून न घडो. असलं वाईट कृत्य माझ्याकडून कधी घडलं. तो जरी माझा वैरी असला तरी मी देवाच्या अभिषिक्तावर हात टाकणार नाही. मी देवाच्या अभिषिक्ताला उपद्रव करणार नाही, कारण तो देवाचा अभिषिक्त आहे. आणि प्राणो मी बघतो की शौल
दाविदाला मारण्यासाठीच प्राणो त्याचा शोध करत होता, त्याच्या मागे लागला होता. विचार करा प्राणो, एखादा व्यक्ती आम्हाला मारण्यासाठी येतोय आणि प्राणो परमेश्वर शौलाला दाविदाच्या हातात देतो प्राणो, तरी प्राणो आम्ही बघतो की दावीद त्याच्यावर हात टाकत नाही. हालेलुया. सो प्राणो एकच दृष्टिकोन आहे दाविदा, की हा देवाचा अभिषिक्त आहे. जरी तो मला हानी करणारा आहे, जरी तो मला त्रास देणार आहे किंवा माझ्या पाठीस लागलेला आहे, त्याच्यामुळे मी वेगळ्या गड्यामध्ये लपत आहे, गुहेमध्ये लपत आहे. प्राणो किती भयंकर परिस्थिती असेल की प्राणो मी बघतो की शौल त्याचा जीव घ्यायसाठी मागे लागलेला आहे. 3,000 सैन्य घेऊन तो बाहेर पडतो आणि दाविदाचा शोध घेतो. वेगवेगळ्या गड्यामध्ये तो लपतो, वेगवेगळ्या गुहेमध्ये लपतो. अनेक लोक त्याच्याबद्दल सांगतात की दावीद ह्या ठिकाणामध्ये लपलेला आहे, दावीद त्या ठिकाणामध्ये लपलेला आहे. आपला जीव घेऊन पळत आहे. आणि अशा वेळेस प्राणो, अशा समयामध्ये परमेश्वर दोनदा असं लिहिले की परमेश्वराने स्वतःहून प्राणो शौलाला दाविदाच्या हातात दिलं होतं. परंतु प्राणो दाविदाने शौलाला कुठल्याच प्रकारची हानी केली नाही. हा फरक होता प्राणो दाविदामध्ये आणि शौलामध्ये. आमचाही दृष्टिकोन हाच असणं गरजेचं आहे प्राणो. आम्हाला त्रास होईल, कदाचित उपद्रव होईल, परंतु प्राणो हीच गोष्ट आमच्या दृष्टिकोनात असणं गरजेचे आहे की प्राणो हे देवाचे अभिषिक्त आहे किंवा देवाचे लोक आहे प्राणो. यामुळे तर देवाने त्याला पारखलं प्राणो. यामुळे तर परमेश्वराने इतक्या मोठ्या पदावर दाविदाला पाठवलं प्राणो. कारण ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये पाहत होता प्राणो. प्राणो देवाच्या लोकांकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन असाच असला पाहिजे की हे देवाचे अभिषिक्त लोक आहे. शौलासारखं प्राणो शौलाने कधीच दाविदाकडे पाहिले नाही की हा देवाचा अभिषिक्त आहे, किंवा शौलाने प्राणो याजकाकडे कधीच पाहिले नाही की हे परमेश्वराचे याजक आहे. आणि म्हणून आम्ही बघतो की प्राणो शौलाचा किती भयंकर अंत असं झाला. म्हणून प्राणो आमचं जीवन प्राणो दाविदासारखं असणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की परमेश्वर दाविदा संदर्भात म्हणतो की दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे. हालेलुया, हालेलुया. जर विचार करा, दाविदाच्या ठिकाणी इतर कोणी असता आणि परमेश्वराने त्याच्या शत्रूला त्याच्या हातात दिला असता, तो सोडलं असतं का? सोडलं असतं का? दावीद ज्यावेळेस प्राणो शौलाजवळ गेलता त्यावेळेस शौल झोपलेला होता, नाही की नाही? त्याच्या सोबतचे जे व्यक्ती होते ते पण झोपलेले होते. दावीद त्याला मारू शकला असता, पण तसं केलं का? तर दावीद म्हणतो की परमेश्वराच्या अभिषिक्तावर मी हात टाकू नये, ही बाब माझ्यापासून दूर राहो, की माझ्यापासून कुठल्याच प्रकारचा त्रास देवाच्या अभिषिक्ताला न हो. आणि आम्ही बघतो की प्राणो अशा काही गोष्टी दाविदाच्या जीवनामध्ये होत्या. म्हणूनच प्राणो मी बघतो की परमेश्वराने दाविदाची नेमणूक केली होती. आणि आम्ही बघतो की प्राणो योनाथन हा आपल्या बापाच्या विरोधात आहे. हालेलुया. एक आहे जो त्याला मारायसाठी पाहत आहे आणि एक आहे जो त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. हालेलुया. आणि आम्ही बघतो की एक वेळेस ज्यावेळेस आम्ही बघतो की राजा भोजनाला बसला होता आणि त्यावेळेस प्राणो हा योनाथन दाविदा संदर्भात बोलतो की तुम्ही त्याला का मारू पाहत आहात, त्याने तुमचा काय अपराध केला. त्यावेळेस प्राणो तो इतका भयानक असा चिडतो प्राणो. आम्ही बघतो की तो ओरडतो की अरे इशाय पुत्रावर तुझं मन का लागलंय, मला ठाऊक नाही का? जोपर्यंत इशाय पुत्र ह्या भूतलावर राहणार आहे तोपर्यंत तुझं आणि माझं राज्यासन स्थिर राहणार नाही. तुझं मन का त्याच्यावर लागले. आणि आम्ही बघतो की प्राणो त्यावेळेस शौल जो आहे तो आपला भाला उचलून प्राणो योनाथाला मारण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे विचार करा प्राणो की किती मत्सर, किती राग, किती द्वेष आहे दाविदाबद्दल. हालेलुया. इतका भयंकर द्वेष आहे शौलाच्या मनामध्ये आणि योनाथानाच्या मनामध्ये इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे की वचनामध्ये लिहिले की तो प्राणाप्रमाणे प्रिय आहे. हालेलुया. आपल्याही जीवनात असेच लोक येतात प्राणो की जे आम्हाला प्राणापेक्षाही प्रिय असतात, परंतु असेही लोक येतात जे शौलासारखं आमचा मत्सर करतात, आमचा राग करतात, आम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आम्ही पौलाच्या बाबतीमध्ये पण बघितलं प्राणो की स्वतः यहुदी लोक पौलाला मारण्याचा प्रयत्न करत होते. बरोबर बरोबर. पण त्याला वाचवण्याचा प्रयत्न कोण करत होतं? हा, परमेश्वर तर करतच होता, पण आणखी कोण होतं?
पौलाला यहुदी लोक मारण्याचा प्रयत्न करत होते, बरोबर? परंतु त्यांच्या हातातून कोण सोडवत होतं? रोमी शासन, बरोबर? बरोबर का? अहो सांगा ना, आपण 7 दिवसामध्ये शिकलोय, है की नाही? यहुदी लोक मारण्याचा प्रयत्न करत होता आणि रोमी सुभेदार त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. ज्यावेळेस ते रोमला चालले होते त्यावेळेस पण प्राण मी बघतो की त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. हालेलुया. आपल्याही जीवनामध्ये ज्यावेळेस आपण प्रभूची सेवकाई करतो प्राण, त्यावेळेस अशा प्रकारचे दोन्ही प्रकारचे लोक आपल्या जीवनात येतात, ज्या मला त्रास देणारे असतात आणि काही असतात की जे प्राणापेक्षाही अधिक प्रेम करणारे असतात. हालेलुया. म्हणून घाबरून जाऊ नका प्राणो. जर दाविदाच्या जीवनामध्ये असे लोक आले तर आपल्याही जीवनामध्ये असे लोक येतील. परंतु प्राणो, परमेश्वराने आमच्यासाठी ज्या योजना केलेल्या आहे, जर परमेश्वराने एखादी गोष्ट आम्हाला देण्याचे ठरवलेच असेल, मग शौलासारखे कितीही आमचा पाठलाग करणारे असू द्या किंवा कितीही आम्हाला प्राणो घात करणारे असू द्या, कितीही आमचा विरोध करणारे असू द्या प्राणो, कोणीही परमेश्वराच्या योजनेत आड येऊ शकत नाही. जर परमेश्वराने ठरवलं ही गोष्ट आमच्या जीवनात करायची, एखादी गोष्ट आमच्या जीवनात करायची, तर ती राहिल्याशिवाय झाल्याशिवाय राहील का प्राणो? मुळीच नाही. देवाचं वचन सांगतं की परमेश्वराने संकल्प केला आहे तो कोणाच्याने रद्द करवे. परमेश्वराने संकल्प केला होता की दाविदानेच राजा व्हायचा आहे. आम्ही बघतो की शौलाने खूप काही गोष्टी प्राणो करण्याचा प्रयत्न केला, अडखळण आणण्याचा प्रयत्न केला, अनेक लोकांनी अडखळण आणण्याचा प्रयत्न केला, परंतु प्राणो परमेश्वराच्या योजना ज्या परमेश्वराने दाविदासाठी केल्या होत्या त्या थांबल्या का? थांबल्या का? रद्द झाल्या का? मग ज्या योजना देवाने तुमच्यासाठी केलेल्या आहेत, देवाचं वचन सांगतंय की तुमच्याविषयी माझ्या मनात ज्या योजना आहेत त्या कशा आहे? हिताच्या आहे. जर परमेश्वराने तुमच्यासाठी हिताच्या योजना केलेल्या आहे तर तुमचं अहित करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे का प्राण? जर परमेश्वराने तुमच्यासाठी चांगले संकल्प केले असेल तर आमचं कोणी वाईट करू शकतं का? कोणीच करू शकणार नाही. दाविदाला राजा होण्यापासून कोणीच रोखू शकले नाही, कोणीच नाही, शौल सुद्धा नाही. म्हणून जर परमेश्वराने आमच्यासाठी योजना केल्या असेल तर प्राणो त्या योजनेच्या आत किंवा त्या योजनेला कोणीही बाधा करू शकत नाही, कारण त्या योजना कुठल्या मनुष्याच्या नाही, तर त्या योजना जिवंत देवाच्या आहेत. हालेलुया. स्वामी योनाथानाबद्दल बघत आहोत प्राणो की योनाथान कशा प्रकारचा माणूस आहे. आम्ही बघतो की योनाथान हा जो आहे प्राणो हा प्रेमळ आहे. कारण मी बघतो की प्राणो ज्यावेळेस त्यांनी दाविदाला बघितलं प्राणो, त्याच्या मनामध्ये प्राणो इतकं प्रेम उत्पन्न झालं की योनाथानाला प्राणो दावीद प्राणापेक्षाही जास्त प्रिय झाला. आणि त्यानंतर प्राणो दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट त्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे त्याग. तो होऊन बाजूला झाला. त्याने आपले वस्त्र, जे आपला पेहराव आहे, आपली तलवार आहे, धनुष्य आहे, ते सर्व त्याने कोणाला दिली? दाविदाला. यातून आम्हाला पाहायला मिळतं प्राणो की तो परमेश्वराच्या योजनेमध्ये सहमत होता आणि तो दाविदाला पाठिंबा देत होता. आणखी आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे योनाथानाबद्दल आम्हाला पाहायला मिळतं 2 शमूएलाचा 1 अध्याय वचन 23. शौल व योनाथान प्रेम व मन मिळावू असत जीवनात व मरणात त्याचा वियोग झाला नाही. ते गरुडाहून वेगवान व सिंहाहून बलवान होते. ओके, सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की शौल आणि योनाथानाबद्दल लिहिलेलं आहे. शौल व योनाथान प्रेमळ व मन मिळावू असेल. सो हा शौलाचा जो आत्मा आहे प्राणो, तो आत्मा कसा आहे? प्रेमळ आणि जोरात म्हणूया प्रेमळ आणि मन मिळावू. शौलाचा होता का? योनाथानाचा आत्मा कसा आहे? जोरात सांगा. प्रेमळ आणि मन मिळावू. आणि शौलाचा कसा होता? मत्सराचा. ज्यावेळेस प्राण आम्ही बघतो की लोक दाविदाची स्तुती करत होते त्यावेळेस प्राण आम्ही बघतो की त्याच्या मनामध्ये काय पेटला? मत्सराग्नी. माझ्यापेक्षा याला अधिक चांगलं म्हणताय, हे की नाही? हा शौलाचा आत्मा आहे, मत्सर करणारा आत्मा आहे, परमेश्वराच्या विरोधात जाणारा आत्मा आहे.
अभिषिक्तांना त्रास देणारा हा आत्मा आहे. हा आत्मा प्राणो योनाथानाच्या आत्म्याच्या विरोधात काम करतो. हालेलुया. आणि या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की शौल व योनाथान प्रेमळ व मनमिळावू असत. जीवनात व मरणात त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडाहून वेगवान व सिंहाहून बलवान होते. यामध्ये प्राणो आम्ही बघतो की शौलाची सुद्धा तो स्तुती करत आहे. विचार करा, एखाद्या व्यक्तीने आम्हाला त्रास दिला असेल तर आम्ही त्याच्याबद्दल चांगलं बोलतो का? जर त्या व्यक्तीने त्रास दिला आणि ती व्यक्ती मृत पावली तर आम्ही म्हणतो बरं झालं है ना, असंच होतं. तो बोलतो की नाही? बरेच जण हसतात, म्हणजे मला वाटतं बोललेलं आहे तुम्ही कोणी किंवा ऐकलं तरी असेल, है की नाही? ऐकलेलं आहे ना? तुम्ही बोलले नाही, माझा विश्वास आहे की तुमच्यामधलं कोणीच बोललं नसेल, पण ऐकलं असेल, है की नाही? एखादी व्यक्ती जर मृत्यू होते, तिने जर त्रास दिला असेल, छळ केला असेल, तर ती मेल्यानंतर म्हणते बरं झालं मेला, है की नाही? खूप त्रास दिला मला असं वगैरे. पण दावीद तसं बोलतोय का? दावीद या ठिकाणी शौलाबद्दल प्रशंसारूप बोलत आहे की शौल व योनाथान प्रेमळ व मनमिळावू असत. खरंच प्रेमळ होता का शौल? शौलाने कधी दावीदावर प्रेम केलं का? आणि पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे की ते गरुडाहून ही वेगवान व सिंहाहून बलवान होते. म्हणजे ते इतके चपळ, इतके ऍक्टिव्ह होते की त्यांची जी चाल होती किंवा त्यांचं जे पळणं होतं प्राण, ते कसं होतं? गरुडाहूनही वेगवान. जे किती प्राण, विचार करा ते किती वेगवान आहेत. आणखी पुढे वचनामध्ये लिहिले की सिंहाहून बलवान होते. म्हणजे योनाथान कसा होता? वेगवान होता, खूप जास्त ऍक्टिव्ह होता. त्याचबरोबर तो कसा होता? बलवान होता, धिप्पाड होता. मी बघतो की शौल पण उंच होता आणि धिप्पाड होता. आणि हा जो योनाथान, तो त्याचा मुलगा, तो पण तसाच असेल, है की नाही? धिप्पाड असेल, उंच असेल, शक्तिशाली असेल. त्याच्या बलाचं वर्णन प्राणो, त्याच्या बलाची तुलना दावीद स्वतः कोणाशी करतो? सिंहाशी करतो. योनाथान कसा होता? सिंहासारखा बलवान होता. हालेलुया. पण बलवान असताना त्याने त्याचं बल अभिषिक्ताला दाखवलं का हो? त्याच्या प्रतिस्पर्धीला दाखवलं का? नाही. त्याने स्वतःहून प्राणो हे कबूल केलं की माझ्या नंतर होणारा राजा तू आहेस, मी नाही, कारण देवाने तुला निवडलेला आहे. कारण प्राणो हा आत्मा देवाच्या योजनेशी सहमत होणारा आत्मा आहे. योनाथानाचा आत्मा देवाच्या योजनेशी, देवाच्या संकल्पनेशी प्राणो एकरूप होणारा आत्मा आहे. परंतु शौलाचा आत्मा देवाच्या योजनेशी एकरूप होत नाही. तो देवाच्या इच्छेचा, देवाच्या योजनेचा नेहमी विरोध करतो. हा शौलाचा आत्मा आहे. आणखी प्राणो आम्ही बघतो की दुसरे शमूएल याचा 1 अध्याय वचन 22. वधिलेल्याचे रक्त प्राशन केल्या वाचून व बलाढ्यांचे मादे भक्षण केल्या वाचून योनाथानाचे धनुष्य कधी परत येत नसे. ओके, सो आम्ही बघतो की प्राणो आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट योनाथानाबद्दल आम्हाला पाहायला मिळते की योनाथान जो आहे तो धनुर्विद्येत निपुण होता. म्हणजे बाण मारण्यामध्ये तो कसा होता? निपुण होता. ही त्याची खासियत आहे बरं का. इतक्या सगळ्या गोष्टी असतानाही प्राणो, जर त्यांनी ठरवलं असतं तर त्याने दावीदाला कधीच मारलं असतं. परंतु प्राणो ही गोष्ट आम्हाला शिकवते की तो बलवान आहे. आम्ही बघतो की दावीद त्याच्या बलाची तुलना सिंहाशी करत आहे आणि आम्ही बघतो की त्याच्या वेगाची तुलना तो गरुडाशी करत आहे. आणि आणखी आम्हाला पाहायला मिळतं वचन 22 मध्ये की वधिलेल्यांचे रक्त प्राशन केल्या वाचून व बल्लाडाचे मांदे भक्षण केल्या वाचून योनाथानाचे धनुष्य कधी परत येत नसे. म्हणजे तो प्राणो धनुर्विद्येत किती निपुण होता, किती प्रवीण होता, किती कुशल होता, याबद्दल प्राणो आम्ही बघतो की दावीद या वचनामध्ये त्याचं वर्णन करत आहे. आणखी प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं. पहिले इतिहास याचा 12वा अध्याय वचन 2. 1 इतिहास 12:2. ते धनुर्धारी असून डाव्या उजव्या अशा दोन्ही हाताने गोफनगुंडे व धनुष्यबाण मारित असत. हे शौलाच्या भाऊबंधांपैकी असून बन्यामिनी वंशातले होते. ओके, सो ह्या बन्यामिनी वंशामध्ये प्राणो आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट होती. ती म्हणजे प्राणो आम्ही बघतो की ते धनुर्धारी असून उजव्या डाव्या अशा दोन्ही
हाताने गोफन गुंडे व धनुष्य बाण मारित असत. हे शौलाच्या भाऊबंदापैकी असून बन्यामीनी वंशातले होते. सो बन्यामीन वंशातली ही खासियत होती. कुठली? की ते गोफन गुंडे काय करायचे? दोन्ही हाताने मारायचे. हालेलुया. आणि त्याचबरोबर धनुष्य मारण्यामध्ये ते कसे होते? तीरंदाज होते, निपुण होते. सो या प्रकारे प्राणो आम्ही बघतो की हा जो योनाथान आहे, ह्या सगळ्या प्रकारे प्राणो त्याच्याकडे युद्धकला आहे. सगळ्यात अधिक शिक्षण त्याला मिळालेलं आहे, कारण प्राणो तो एका राजाचा मुलगा, एक राजपुत्र आहे. हालेलुया. या सगळ्या गोष्टी असून पण प्राणो एक महत्त्वपूर्ण गोष्ट त्याच्या जीवनामधून आम्हाला पाहायला मिळते प्राणो, की तो त्याग करणार आहे. हालेलुया. तो कुठे कमकुवत आहे का? की त्याने स्वतःला कमी समजावं आणि बाजूला सारावं अशी एखादी गोष्ट त्याच्यामध्ये होती का? नाही. तो सगळ्या गोष्टीमध्ये निपुण होता. युद्धकलेमध्ये निपुण होता, त्याचबरोबर बलवान होता, धनुर्विद्येमध्ये निपुण होता, त्याचबरोबर प्राणो गोफन गुंडा मारण्यात निपुण होता. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. परंतु प्राणो त्याने दाविदासमोर ह्या गोष्टी कधीच प्रस्तुत केल्या नाही की मी इतका बलवान आहे, सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहे, मी राजासनासाठी योग्य आहे, असं त्याने कधीच दाखवलं नाही. हालेलुया. सो हा योनाथानाचा आत्मा स्वतःला प्राणो कधीच देवाच्या लोकांपुढे पुढे करत नाही किंवा स्वतःला मोठं मानत नाही. प्राणो आम्ही बघतो की हाच गुण आम्हाला पाहायला मिळतो प्राणो योहानाच्या बाबतीमध्ये. हालेलुया. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त योहानाकडे आला त्यावेळेस योहान म्हणतो की मी त्याच्या पायतून सोडण्यासाठी योग्य नाही. योहान साधारण व्यक्ती होता का? नाही. तो एलियाच्या आत्म्याने भरलेला व्यक्ती होता. सो प्राणो आपल्यापेक्षा इतरांना मोठं मानणं ही ह्या आत्म्याची खासियत आहे. प्राणो आपल्यापेक्षा मोठ्या अभिषिक्ताला सन्मान देणं, आपल्यापेक्षा अधिक योग्य मानणं हा योनाथानाचा आत्मा आहे. आणि याच आत्म्याच्या विरोधात आम्ही पाहतो की प्राणो शौलाचा आत्मा काम करतो. जर स्वतःला जरी झुगारून दिलं तरी प्राणो तो मान्य करत नाही की देवाने मला झुगारून दिलं, तो वरचढ करण्याचाच प्रयत्न करणार. हे दोन्ही आत्मे एकमेकाच्या विरोधात काम करतात. योनाथानाचा आत्मा वर्सेस शौलाचा आत्मा. हालेलुया. सो आज आम्ही ओळखूया की प्राणो आमच्याकडे कुठला आत्मा आहे. आम्ही परमेश्वरासाठी त्याग करण्यासाठी तयार आहोत का? आम्ही परमेश्वराच्या इच्छेशी सहमत आहोत का? आम्ही इतर अभिषिक्तांना अधिक आमच्यापेक्षा श्रेष्ठ समजणारे आहोत का? बऱ्याचदा कधी कधी असं होतं प्राणो, आपल्याकडे थोडंसं असलं म्हणजे आपल्याला पुढची जी व्यक्ती आहे प्राणो ती काय आहे, कोण आहे, किती सामर्थ्याने भरलेली, ह्या गोष्टी कधीच कळत नाही. परंतु प्राणो बर्नबाचं जीवन आणि आम्ही बघतो की प्राणो योहानाचं जीवन आम्हाला शिकवतं प्राणो की आम्ही प्रभूमध्ये असताना, सेवकाईमध्ये असताना आपण आपल्यापेक्षा इतरांना थोर मानणं गरजेचं आहे. हा योनाथानाचा आत्मा आहे. हालेलुया. प्राणो योनाथान कुठल्याच बाबतीमध्ये कमी नव्हता, परंतु प्राणो तो आपल्यापेक्षाही दाविदाला अधिक श्रेष्ठ मानत आहे. कारण त्याने ओळखलं होतं की दाविद हा देवाकडून अभिषिक्त आहे. प्राणो हे योनाथानाचा आत्मा ज्याच्यामध्ये आहे प्राणो, परमेश्वर त्याला प्रकट करतो की हा जो व्यक्ती आहे हा देवाच्या इच्छेनुसार देवाकडून अभिषिक्त झालेला आहे. ही गोष्ट योनाथानाने समजून घेतली, परंतु शौलाने ही गोष्ट कधीच समजून घेतली नाही. योनाथानापेक्षा शौल मोठा होता. शौल त्याचा बाप होता, तरी इतकी समज त्याच्यामध्ये नव्हती. त्याने कधीच समजून नाही घेतलं की परमेश्वराने दाविदाला अभिषिक्त केले आहे, परमेश्वराने त्याला राजा होण्याकरिता निवडलेला आहे. त्याने कधीच प्राणो या गोष्टी समजून घेतल्या नाही, तर प्रत्येक वेळेस देवाच्या विरोधच तो करीत गेला. प्राणो देवाच्या इच्छेला विरोध करणारा शौलाचा आत्मा आहे आणि देवाच्या इच्छेला सहमत होणारा किंवा देवाच्या इच्छेशी एकमत होणारा हा योनाथानाचा आत्मा आहे. हालेलुया. हे आत्मे आज पण काम करतात प्राणो. जसं इजबेलीचा आत्मा काम करतो प्राणो, तसे आज पण हे आत्मे काम करतात प्राणो. हा आत्मा आहे प्राणो अभिषिक्ताला पाठिंबा देणारा. हा आत्मा आहे अभिषिक्तांचं संरक्षण करणारा. हा आत्मा आहे अभिषिक्तांना धैर्य देणारा. हा आत्मा आहे अभिषिक्तांसाठी मोठा त्याग करणारा.
हा देवाकडून मिळालेला आत्मा आहे प्राण. जसं प्राण मी बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला प्राण. हालेलुया. अशा प्रकारचा त्याग, अशा प्रकारचा आत्मा आमच्यामध्ये आहे का प्राण, की आम्ही प्रभूसाठी, देवाच्या इच्छेसाठी खूप मोठा त्याग करू शकतो प्राण. हालेलुया, हालेलुया. हा योनाथानाचा आत्मा आहे प्राण. आज प्राण आम्ही ओळखूया की हा आत्मा आमच्यामध्ये आहे की नाही. परमेश्वराच्या योजनेशी सहमत होणारा आमचा आत्मा आहे की नाही. अभिषिक्ताला धाडस देणारं, अभिषिक्ताला सहकार्य करणारं, अभिषिक्ताच्या मागे उभं राहणं, पाठिंबा देणं, असा आमचा आत्मा आहे का. जर आहे तर प्राणो हे त्या गोष्टीचं चिन्ह आहे की आम्ही योनाथानाच्या आत्म्याने भरलेले लोक आहोत. जर आम्ही विरोध करतोय देवाच्या योजनेला, जर आम्ही अभिषिक्ताला हानी पोहोचण्याचा विचार करतोय किंवा देवाच्या योजनेला आम्ही सहमत होत नाही, तर प्राणो हा शौलाचा आत्मा आहे. हालेलुया. जो आम्ही बघतो की प्राणो हा जो योनाथान आहे प्राणो, तो अत्यंत धैर्यवान आणि विश्वासू होता. आणि याचं उदाहरण प्राणो मला पाहायला मिळतं पहिले शमूएल याचा 14वा अध्याय वचन 6 मध्ये. पहिले शमूएल 14:6. तेव्हा योनाथानाने आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकास म्हटले, चल आपण त्या बेसुनत लोकांच्या ठाण्याकडे जाऊ, कदाचित परमेश्वर आपले कार्य करील. परमेश्वराला बहुत लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास हरकत नाही. सो या ठिकाणी प्राणो योनाथानाचा परमेश्वरावर असणारा विश्वास आम्हाला पाहायला मिळतो की ज्यावेळेस प्राणो पलिष्ठांसोबत त्यांचं युद्ध होणार होतं आणि आम्ही बघतो की सर्वजण डाळिंबाच्या झाडाखाली बसले होते. ते वाट पाहत होते की कोणीतरी काहीतरी करेल. हालेलुया. आणि आम्ही बघतो की इस्रायल लोक पलिष्ठांना घाबरले होते आणि ते शांत बसले होते. परंतु अशा वेळेस आम्ही बघतो की योनाथान आपल्या शस्त्रवाहकाला म्हणतो की आपण त्या बेसुनत लोकांच्या ठाण्याकडे जाऊ. हालेलुया. सो परमेश्वरासाठी काहीतरी करण्याची इच्छा त्याच्या मनात आहे. आम्ही बघतो की शत्रूच्या विरोधात जाणारा हा आत्मा आहे आणि इस्रायल लोकांसाठी विजय घडून आणणारा हा आत्मा आहे. हालेलुया. आम्ही बघतो की योनाथान एकटाच आणि त्याचा शस्त्रवाहक हेच प्राणू आम्ही बघतो की यांनी या युद्धाला सुरुवात केली. जर प्राणू याबद्दल तुम्हाला सविस्तर वाचायचं असेल तर तुम्ही हा अध्याय 14वा अध्याय पूर्ण वाचा. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे योनाथानाने प्राणू विजय मिळवून दिला. सो आम्ही बघतो की ह्यातून एक महत्त्वपूर्ण गोष्ट आम्हाला पाहायला मिळते प्राणो, की योनाथान हा अत्यंत धैर्यवान आणि विश्वासू होता. आणखी प्राणो आम्ही बघतो की पहिले शमूएल याचा 19वा अध्याय वचन 6. पहिले शमूएल 19:6. शौलाने योनाथानाचे म्हणणे मान्य केले. त्याने आनभाग करून म्हटले, परमेश्वराच्या जीविताची शपथ, त्याला जीवे मारावयाचे नाही. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की शौलाने योनाथानाचे म्हणणे मान्य केले. त्याने अनभाग करून म्हटले, परमेश्वराच्या जीविताची शपथ, त्याला जीवे मारावायचे नाही. योनाथानाने दाविदास बोलून आणून त्यास या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग योनाथानाने दाविदास शौलाकडे नेले आणि तो पूर्वीप्रमाणे शौलाच्या तैनातीस राहिला. सो आम्ही बघतो की हा योनाथानाचा आत्मा जो आहे प्राणो, तो प्रत्येक वेळेस अभिषिक्ताला संरक्षण देण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. या ठिकाणामध्ये पण आम्ही बघतो की योनाथान शौलापासून प्राणो दाविदाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणखी प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं पहिले शमूएलाचा 20वा अध्याय वचन 2:22. तो त्यास म्हणाला, असे कधी न घडो, तू मारला जावावयास नाहीस, तर माझा बाप लहान मोठे कोणतेही काम मला सांगितल्या वाचून करीत नाही, तर एवढीच गोष्ट मजपासून तो का गुप्त ठेवील, असे मुळीच होणे नाही. ओके. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्राणो पुन्हा या ठिकाणामध्ये शौलासोबत दावीद राहतो आणि नंतर पुन्हा आम्ही बघतो की दावीदाला मारण्याचा प्रयत्न शौल करतो. परंतु त्यावेळेस प्राणो जी मिखल आहे
ही मिखल प्राणो योनाथानाची बहीण म्हणजेच शौलाची मुलगी आहे, ती त्याला वाचवते. आणि त्यानंतर आणखी पुढे आम्ही बघतो वचन 20 मध्ये, मग दावीद रामातील नायोत येथून पळून गेला आणि योनाथाकडे जाऊन म्हणू लागला, मी काय केले, मजकडून काय अपराध घडला, तुझ्या बापाचा मी असा काय गुन्हा केला की तो माझा जीव घ्याव्यास पाहत आहे. या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्राणो, ज्यावेळेस दावीद योनाथानाला भेटतो प्राणो, या ठिकाणी तो निराश झालेला आहे, हताश झालेला आहे आणि तो म्हणतो की मी असा काय अपराध केला की शौल मला वारंवार मारायसाठी पाहत आहे, माझा घात करण्यासाठी पाहत आहे. आणि आम्ही बघतो की प्राणो, ज्यावेळेस अशा प्रकारे तो योनाथानासोबत बोलत आहे प्राणो, त्यावेळेस वचन 2 मध्ये आम्ही बघतो की तो त्यास म्हणाला, असे कधी न घडो. हालेलुया. तो दाविदाला सांत्वन देत आहे, दाविदाला धैर्य देत आहे की असं न घडो, असं न हो. बऱ्याचदा प्राणो असे काही प्रसंग येतात प्राणो की ज्यावेळेस प्राणो अनेक लोक सेवकांना सुद्धा धैर्य देतात प्राणो सेवकाईमध्ये, नाही असं नाही होणार, परमेश्वर सांभाळेल, परमेश्वर करेल. आणि आम्ही बघतो की प्राणो देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस असतात. बाकीच्यांपेक्षा तर देवाच्या सेवकांमध्ये अभिषिक्तांमध्ये खूप प्राणो आव्हानं असतात, परंतु बरेचदा असे काही लोक असतात प्राणो की जे त्यांना त्यावेळेस धैर्य देतात, सांत्वना देतात, खंबीर करतात, पाठिंबा देतात की हो आम्ही तुमच्या सोबत आहोत. हालेलुया. आणि या वचनामध्ये आम्ही बघतो की प्राणो योनाथान जो आहे तो दाविदाला पाठिंबा देत आहे, दाविदाशी तो बोलत आहे, दाविदाला धैर्य तो देत आहे. तो त्यास म्हणाला, असे कधी न घडो, तू मारला जावायचा नाही. त्याला तो आश्वासन देतो की तुला काही होणार नाही. आणि पुढे वचनामध्ये लिहिले की माझा बाप लहान मोठे कोणतेही काम मला सांगितल्या वाचून करत नाही, तर एवढीच गोष्ट मजपासून तो का गुप्त ठेवील, असे मुळीच होणे नाही, असं मुळीच होणार नाही. त्यासाठी मी प्रयत्न करेल, मी राजाच्या विरोधात जाईल, मी राजाकडून कुंभक काढून तुला सांगेल आणि तुला बचाव करण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारचा पाठिंबा प्राणो आम्ही बघतो की योनाथान दाविदाला देत आहे. आणखी पुढे वचन 4 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की योनाथान दाविदास म्हणाला, तुझ्या जीवास वाटेल ते मी तुझ्यासाठी करीन. हालेलुया. या ठिकाणी थोडासा दावीद घाबरलेला आहे, कारण शौल प्राणो त्याला मारण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु प्राणो या ठिकाणी योनाथान त्याला धाडस देत आहे. योनाथान त्याला म्हणत आहे की तुझ्या जीवास वाटेल ते मी तुझ्यासाठी करीन. हालेलुया. हा योनाथानाचा आत्मा आहे जो अभिषिक्ताला इनकरेज करतो. हो आम्ही आहोत, आम्ही करू शकतो, आम्ही आहोत तुमच्यासोबत, आम्ही प्रभूचं काम करू शकतो, तुम्ही एकटे नाही, तुमच्यासाठी वाटेल ते आम्ही करू. हालेलुया. असं बोलणारा कोण आहे? असं बोलणारा हा योनाथानाचा आत्मा आहे, जो देवाच्या सेवकांना इनकरेज करणारा, देवाच्या सेवकांना धाडस देणारा, देवाच्या सेवकांना, देवाच्या अभिषिक्तांना पाठिंबा देणारा आत्मा आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. हालेलुया. हालेलुया. योनाथान दाविदास म्हणाला, तुझ्या जीवास वाटेल ते मी तुझ्यासाठी करीन, मला प्राण द्यावा लागला तरी मी तुझ्यासाठी प्राण देईल. दावीद योनाथानास म्हणाला, पहा उद्या चंद्रदर्शन आहे व राजाच्या पंक्तीस बसून भोजन करण्याचे मला चुकणार नाही, तर तुम्हाला जाऊ दे, म्हणजे मी परवा संध्याकाळपर्यंत रानात लपून राहीन. तुझ्या बापाने माझे नाव काढलेच तर त्यास सांग की दाविदाला आपल्या गाव बेथलेम इथे तातडीने जावायचे होते, म्हणून त्याने मोठ्या आग्रहाने मजजवळ रजा मागितली. तेथे त्याच्या सगळ्या कुळाचा वार्षिक यज्ञ आहे. ठीक आहे असे जर तो म्हणाला तर तुझा दास सलामत आहे असे समज, पण त्याला राग आला तर काहीतरी घात करण्याचा त्याचा हेतू आहे असे समज, तर तू आपल्या दासावर कृपा कर, कारण तू परमेश्वराचे आन वाहून आपल्या दासाशी करार केला आहे. मजकडून काही अपराध घडला असला तर तूच मला मारून टाक, आपल्या बापाकडे मला कशाला नेतोस? योनाथान म्हणाला, असे कधी न व्हावायचे नाही. माझ्या बापाने तुझा घात योजला तर त्याची चाहूल मला लागताच मी तुला सांगावायचा नाही काय? हालेलुया. या ठिकाणी मध्ये प्राणो मी बघतो की स्वतः योनाथान दाविदाला दिलासा देत आहे की काही जरी झालं तरी मी तुला सांगेल, काही जरी झालं तरी मी तुझ्या सोबत आहे. आणि या सगळ्या बाबतीमध्ये प्राणो आम्ही बघतो की प्राणो हा योनाथान जो आहे तो प्राणो
शौलाच्या मध्ये आणि दाविदाच्या मध्ये उभा राहतो प्राण. हालेलुया, हालेलुया. आणि आम्ही बघतो की प्राणो हा जो आत्मा आहे तो आमच्यासाठी प्राणो मध्यस्थी करणारा, आमच्या वतीने लढणारा, आमच्या बाजूने बोलणारा हा आत्मा आहे. देवाच्या लोकाच्या बाजूने बोलणारा हा आत्मा आहे. आणखी प्राणो आम्ही बघतो की या ठिकाणामध्ये योनाथानामध्ये आणि प्राणो दाविदामध्ये अनभाग झाली होती. आणखी वचन आम्हाला पाहायला मिळतं पहिले शमूएल याचा 20वा अध्याय वचन 14 आणि 16. 20, 14 आणि 16. माझा अंत न व्हावा म्हणून मी जिवंत आहे, तोवर परमेश्वराच्या सारखी कृपा व मजवर करावी. एवढेच नव्हे तर माझ्या घराण्यावरून आपली कृपा दृष्टी कदापि काढून घेऊ नको. परमेश्वर दाविदाच्या प्रत्येक शत्रूचा या भूतलावरून उच्छेद करील, तेव्हाही ती काढून घेऊ नको. ओके, सो या ठिकाणामध्ये प्राणो योनाथान आणि दाविदामध्ये एक अनभाग होते. अनभाग म्हणजे करार किंवा शपथ. पूर्वीचे लोक प्राणो शपथेला काय म्हणायचे? आन म्हणायचे. बरोबर, माझे आजोबा होते ते म्हणजे शपथेला आनच म्हणायचे. सो या ठिकाणामध्ये प्राणो त्यांच्यामध्ये एक अनभाग झाली, त्यांच्यामध्ये एक करार झाला आणि तो करार या स्वरूपाचा होता की माझा अंत न व्हावा म्हणून मी जिवंत आहे, तोवर परमेश्वरासारखी कृपा तू मजवर करावी. आणखी पुढे वचनात लिहिले की एवढेच नव्हे तर माझ्या घराण्यावरून आपली कृपा दृष्टी कदापि काढून घेऊ नको. या ठिकाणामध्ये प्राणो योनाथान आणि त्यांच्यामध्ये एक शपथ होती, एक करार होतो. आणि योनाथान म्हणतो की माझ्यावर जशी देवाची कृपा आहे तशीच तुझी कृपा असावी, त्याचबरोबर माझ्या घराण्यावरून आपली कृपा दृष्टी कदापि काढून घेऊ नको. परमेश्वर दाविदाच्या प्रत्येक शत्रूचा या भूतलावरून उच्छेद करील. होणाऱ्या गोष्टीबद्दल पण तो बोलत आहे की जे जे दाविदाचे शत्रू आहे त्या प्रत्येकाचा तो काय करणार आहे? उच्छेद करणार आहे, म्हणजे तो मारून टाकणार. ही गोष्ट त्याने कबूल केली प्राणो. आणि यामध्ये त्याला हेही माहीत असेल की यामध्ये कदाचित माझा बाप पण मारला जाईल, कारण आम्ही बघतो की प्राणो शौल हा दाविदाचा शत्रू म्हणूनच त्याचे जीवनभर राहिला. आणखी आम्ही बघतो की प्राणो परमेश्वर दाविदाच्या प्रत्येक शत्रूचा या भूतलावरून उच्छेद करील, तेव्हाही ती काढून घेऊ नको. त्यांच्यामध्ये प्राणो हा करार झाला दाविदामध्ये आणि योनाथानामध्ये. आणि आम्ही बघतो की प्राणो हा करार दाविद आणि योनाथानाच्या मृत्यूनंतर देखील पाळला. हालेलुया. सो प्राणो मी बघतो की शौलाने प्राणो बऱ्याचदा दाविदाला मारण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याचदा प्राणो मी बघतो की योनाथानाने शौलाच्या हातातून त्याला सोडवलं. प्राणो तो त्याला समर्पित झाला. त्यांच्यामधली जी मैत्री होती प्राणो, ती मैत्री प्राणो खूप विश्वासू होती. अनेक वेळेस प्राणो त्याने पाठिंबा दिला, त्याला मदत केली. बऱ्याचदा त्या वेळेस त्याचा जीव वाचला प्राणो. परंतु प्राणो इतकं सगळं असतानाही आम्ही बघतो की शौलासोबतच योनाथान मारला गेला. मी विचार करत होते प्राणो ज्यावेळेस या अध्यायाला मी वाचत होते की परमेश्वरा दाविदाला इतकं सहकार्य केलं, दाविदासोबत इतकी मैत्री होती. हा एक मैत्रीचा आत्मा आहे. आणि इतक्या सगळ्या गोष्टी केल्या, त्याग केला, परमेश्वराच्या आज्ञाधारकपणामध्ये योनाथान राहिला, तरी तो का मरण पावला? त्याने काही वाईट केलं का? तो दाविदाचा मित्र होता, बरोबर. तरी पण योनाथान मारला गेला ज्यावेळेस पलिष्ठांशी युद्ध झालं त्यावेळेस. तुम्हाला काय वाटतं बरं, का योनाथान मारला गेला असेल? शौल तर मरण पावलाच त्या लढाईमध्ये, त्या युद्धामध्ये. पण योनाथानाने मरावं असं काही होतं का? तो दाविदाच्या विरोधात होता का? नाही. त्याने त्याचे जीवनभर तो मरेपर्यंत तो दाविदाशी एकनिष्ठ राहिला, तरी पण तो मारला गेला का? हो सांगा, योनाथान मारला गेला की नाही? मारला गेला. कधी? ज्यावेळेस पलिष्ठांशी युद्ध झालं त्यावेळेस. पहिले शमूएल, दुसरे शमूएल याचा पहिल्या अध्यायामध्ये त्यांच्या बद्दल प्राण आम्हाला पाहायला मिळतं. त्याचबरोबर प्राण आम्ही बघतो की पहिले शमूएल 31 आणि 1 मध्ये आम्ही बघतो की पलिष्ठी इस्रायलाशी लढले, तेव्हा इस्रायल लोक पलिष्ठांपुढून पळून गेले व गिलबोआच्या
डोंगरात खाळ होऊन पडले. पलिष्ठांनी शौलाचा व त्याच्या पुत्राचा पाठलाग निकराने करून शौलाचे पुत्र योनाथान, अभिनादाब व मल्कीशुवा यास वधिले. या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की शौल आणि योनाथान या ठिकाणामध्ये मरण पावले. आणि ज्यावेळेस प्रियानो ह्या सगळ्या गोष्टी दाविदाने ऐकल्या प्रियानो, आणि आम्ही बघतो की ह्या गिलबोच्या पर्वतांना प्रियानो आम्ही बघतो की दाविदाने शाप दिला प्रियानो. ज्या प्रकारे हा शाप आम्हाला पाहायला मिळतो 2 शमूएल याचा 1 अध्याय वचन 21 मध्ये की गिलबोवाच्या डोंगरानं तुम्हावर दहीवर न पडो, पर्जन्य वृष्टी न हो, नजराना म्हणून देण्यास तुम्हासाठी अर्पण योग्य शेते न होत, कारण येथे पराक्रमाची ढाल भ्रष्ट झाली आहे, शौलाची ढाल तेलभंग्या वाचून भ्रष्ट होऊन पडली आहे. या ठिकाणी आम्ही बघतो की दाविदाने प्रियानो डोंगरांना शाप दिला. आणि आज पण प्रियानो ह्या पर्वतावर बरंचसं संशोधन या ठिकाणामध्ये झालं, आणि आजही प्रियानो ह्या पर्वतावर कुठल्याही प्रकारचं गवत नाही. या ठिकाणामध्ये दहीवर अजूनही पडत नाही. तुम्ही वाटलं तर गुगलवर सर्च करा, याबद्दल तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल. शौलाने ज्यावेळेस शौल आणि योनाथान या ठिकाणी मरण पावले प्रियानो, आणि आम्ही बघतो की त्या दुःखामध्ये या प्रकारचे शब्द प्रियानो आम्ही बघतो की दावीद बोलला. आणि अजूनही प्रियानो या ठिकाणी कुठल्या प्रकारचं पर्जन्यवृष्टी होत नाही, दहीवर त्यावर पडत नाही, अजूनही ती जागा तशीच वैरान आहे. हालेलुया. यावरून आमच्या लक्षात येतं प्रियानो की जे शब्द अभिषिक्ताच्या मुखातून निघतात प्रियानो ते कशा प्रकारे काम करतात. यहोशवाने पण शाप दिला होता. कशाला सांगा बरं? एरिहो नगराला, की जो बांधेल त्याचा मुलगा मरण पावेल. आणि आम्ही बघतो की त्याप्रमाणे झालं. सो ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात प्रियानो की शाप आणि आशीर्वाद जीवनामध्ये कसे काम करतात. म्हणून प्रियानो कायमस्वरूपी अभिषिक्ताच्या मुखातून आमच्यासाठी आशीर्वादच निघणं गरजेचं आहे. आम्ही बघतो की आलिशाच्या बाबतीमध्ये पण आलिशाने गेहजीला शाप दिला होता की नामानाचं कोड तुझ्या घराला निरंतर लागो. जसं आलिशाच्या तोंडातून शब्द निघले, गेहजी प्रियानो पूर्णपणे कोडाने भरला. सो प्रियानो देवाच्या अभिषिक्ताच्या मुखामध्ये देवाने सामर्थ्य ठेवलेलं आहे, आणि आज पण प्रियानो ते शब्द काम करतात प्रियानो. सो आम्ही बघतो की प्रियानो या ठिकाणी जो योनाथान आहे तो योनाथान आणि प्रियानो शौल जो आहे तो या ठिकाणी मरण पावलेले आम्हाला पाहायला मिळतात. आणि आम्ही बघतो की वचन 4 मध्ये 1 शमूएल 31:4 मध्ये तेव्हा शौल आपल्या शस्त्र वाहकास म्हणाला, आपली तलवार उपसून मला भोसक. तसे न केल्यास असून ती लोक येऊन मला भोसकतील व माझी विटंबना करतील. पण त्याचा शस्त्रवाहक तसे करीना. तो फार घाबरला होता. तेव्हा शौल आपली तलवार काढून तिच्यावरच पडला. शौलाने याचकाचा वध तलवारीने केला होता. हालेलुया, हालेलुया. आणि आम्ही बघतो की या ठिकाणामध्ये शौल सुद्धा प्रियानो तलवारीनेच मरण पावला प्रियानो, कारण त्याने देवाच्या अभिषिक्त याचकावर हात टाकला. आणि आम्ही बघतो की याच ठिकाणामध्ये प्रियानो शौलासोबत योनाथान पण मरण पावतो प्रियानो. आणि योनाथानाच्या साठी प्रियानो आम्ही बघतो की दावीद हे जे शोकगीत आहे तो लिहितो, आणि यामध्ये तो योनाथानाबद्दल आणि आम्ही बघतो की शौलाबद्दल पण तो बोलत आहे. सो ज्यावेळेस प्रियानो मी विचार करत होते की हे असं का झालं, योनाथान का मारला गेला, शौलासोबत का मारला गेला. योनाथानने तर काही वाईट केलं नव्हतं. त्याने प्रत्येक वेळेस अभिषिक्ताला पाठिंबाच दिला. मग तो का मरण पावला असेल सांगा बरं. शौलाचा मुलगा होता. ओके, आणखी काय असेल कारण? ओके, सो म्हणजे बापाकडून येणारा शाप त्याच्यावर आला असेल. ओके, आणखी होऊ शकतं असंही असेल की नाही, कारण परमेश्वर आई बापाचं शासन पण मुलांना करतो आहे की नाही. आणखी काय कारण असेल सांगा बरं. काय योनाथान का मारला गेला? पलिष्ठांनी त्याला मारलं. पलिष्ठांसोबत त्याचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये मारला गेला. का बरं?
अहो सांगा, जोपर्यंत मी सांगणार नाही मग मी पुढच्या गोष्टी तुम्हाला सांगणार. शेवट करायचं आहे ना, सांगा लवकर. आपण शेवटच्या भागामध्ये जा. थोडं तरी मला सांगा की का तो मारला गेला. नाही तर मी ही पहिली इथे सोडून देईल बघा. सांगा मला, सांगा लवकर सांगा. नाही काय कारण काय असेल? का प्रभूने त्याला मरू दिलं? त्यांनी तर अभिषेकाला मदतच केली ना. कन्क्लुजन करायचंय का ह्या मेसेजचं? मग सांगा मला, नाही तर मी प्रेयर करणार आणि थांबून जाणार. सांगा, हो लवकर सांगा. अजून बरंचसं आहे बरं का, नाही तर मग मला सेकंड पार्ट घ्यावं लागेल याचं. सांगा मला माहिती तर पाहिजे. तुम्हाला किती थोडंसं वचनातलं का होईना माहिती आहे. मला कळायला पाहिजे ना, मग मला सांगता येईल. नाही योनाथान शौलासोबत का मरण पावलं? प्रभू त्याला वाचू शकला नसता का? ज्यावेळेस पलिष्ठांचं युद्ध झालं त्यावेळेस एकटा योनाथान त्याच्या शस्त्रवाहकाला घेऊन गेला. एकटा तो आणि त्याचा शस्त्रवाहक. इतका लोकांशी पलिष्ठांशी त्यांनी युद्ध केलं. 1 बिघाभर लोक त्यांनी मारले की नाही. युद्धाची सुरुवात त्यांनी केली. इतका पराक्रमी तो होता, तरी तो मारला गेला. योनाथान का मारला गेला? माझा प्रश्न समजतोय. योनाथान मारला गेला की नाही? तर मी एवढं सांगितलं, योनाथान असा होता, तसा होता, हे होतं, ते होतं, सगळ्या गोष्टी होत्या. तिरंदाज होता, धनुष्य चालवणारा होता, गोफनगुंडा करणारा होता, आणखी बऱ्याच गोष्टी त्याच्याबद्दल. बलवान होता, सिंहासारखा बलवान होता, तरी तो मारला गेला. ठीक आहे, आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघायचं का? सो यामध्ये पण एक देवाची योजना होती. परमेश्वराला दाविदासाठी सिंहासनाचा मार्ग तयार करायचा होता. कदाचित हे ऐकायला तुम्हाला वाईट वाटेल, कारण मला पण तसं वाटलं की योनाथानाने कायमस्वरूपी दाविदाला पाठिंबा दिला. कायमस्वरूपी योनाथानाने दाविदाला वाचवण्याचा प्रयत्न केला, तरी तो मारला गेला. कारण त्यावेळेस जे राजकारण होतं ना, ते इतकं भयंकर होतं. जर तुम्ही बायबलच्या राजकारणाचा जर अभ्यास कराल, यातलं जे राजकारण होतं त्याचा जर अभ्यास कराल ना, त्यावेळेस ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील की किती भयंकर असं होतं. आणि आम्ही बघतो की प्राण्य बरेचसे शौलाच्या घराण्याचे समर्थक होते, कट्टर होते बरं का. शौलाचं समर्थन करणारे बरेचसे कट्टर लोक होते. आणि जर त्यावेळेस योनाथान जिवंत राहिला असता तर ह्या लोकांनी योनाथानालाच राजा म्हणून प्राण्य गादीवर बसवलं असतं. याची काही उदाहरणं तुम्हाला मी बायबलमधून देऊ शकते. ज्या प्रकारे वचन आम्ही बघतो, 2 शमूएल याचा 16वा अध्याय वचन 5 आणि 8. 2 शमूएल 16. दुसरे शमूएल 16 आणि 5. दावीद राजा बहुरीम येथे पोहोचला तेव्हा पहा, शौलाच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला. त्याचे नाव शिम्मी बिन गेरा असे होते. तो शिव्या शाप देत आला. तो दाविदावर व सर्व सेवकांवर धोंडे फेकू लागला. सर्व लोक आणि लढवय्ये त्याच्या उजव्या डाव्या बाजूस होते. शिम्मी शिव्या शाप देऊन म्हणाला, अरे खुनी मनुष्या, अदमा, निघ, चालता हो. ज्या शौलाच्या जागी तू राज्य केले त्याच्या घराण्याच्या रक्तपाताबद्दल परमेश्वराने तुझे परिपात्य केले आहे आणि परमेश्वराने तुझा पुत्र अबशालोम याच्या हाती राज्य दिले आहे. पहा, तू रक्तपात करणारा मनुष्य आहेस. यास्तव तुझ्या दुष्टतेतच तू गुरफटला आहेस. ओके, सो या ठिकाणामध्ये एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते वचन 5 मध्ये की दावीद राजा बहरून येथे पोहोचला तेव्हा पहा, शौलाच्या घराण्यातील, कोणाच्या घरातील? एका कुळातला एक मनुष्य आला. त्याचे नाव शिम्मी बिन गेरा असे होते. तो शिव्या शाप देत आला. कोणाला? दाविदाला. तो दाविदावर व सर्व राज्यसेवकावर धोंडे फेकू लागला. सर्व लोक
आणि लढवये त्याच्या उजव्या डाव्या बाजूस होते. शिमी शिव्या शाप देऊन म्हणाला, अरे खुनी मनुष्या, अधमा नीक चालता हो. सो यातून प्रियांनो आम्ही बघतो की जे शौलाचे घराणे होते, त्या शौलाच्या घराण्याचा किती राग दाविदावर होता. इतके लोक असतानाही पण आम्ही बघतो की तो शिव्या शाप देऊ लागला आणि धोंडे मारून. विचार करा प्रियांनो, जर योनाथन असता आणि शौलाच्या घराचे समर्थन करणारे लोक असते तर योनाथानाच्या राजपदासाठी प्रियांनो त्या लोकातल्या कोणीही दाविदाचा घात केला असता. बरोबर बरोबर. सो कधी कधी परमेश्वराला कठोर निर्णय पण घ्यावे लागतात ज्यावेळेस त्याच्या योजना प्रियांनो पूर्ण व्हायच्या असतात त्यावेळेस. कधी कधी आपल्यालाही वाटतं की परमेश्वराने योनाथानाला का मरू दिले. आम्ही बघतो की हे लोक इतके म्हणजे कट्टर होते, समर्थक होते, शौलाच्या घराण्यातले ते होते. आणि या वचनामध्ये आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन सांगतो 6 मध्ये की तो दाविदावर व सर्व राजसेवकावर धोंडे फेकू लागला. सर्व लोक व लढवय्ये त्याच्या उजव्या डाव्या बाजूस होते. म्हणजे एवढे असतानाही तो घाबरत नव्हता, आहे की नाही. आणि मग शौलाचा मुलगा जर योनाथन असता तर हे घाबरले असते का. जर कदाचित दावीद राजा झाला असता आणि योनाथन दुसऱ्या पदावर असता किंवा अधिकारावर असता, हे लोक घाबरले असते. घाबरले. इतके जण असताना सुद्धा हे तो दाविदावर दगडफेक करू लागला, दाविदाला शिव्या शाप देऊ लागला. त्याचा रागाचा उद्रेक जो होता तो आम्हाला पाहायला मिळतो. आणि मग विचार करा, जर योनाथन एखाद्या अधिकारी पदावर असता तर हे लोक घाबरले असते. ह्या लोकांना शौलाच्या घरातल्या समर्थकांना आवर घालता आली असती का. मुळीच नाही. सो काही अधिक वाढवा होण्या अगोदरच परमेश्वर थोडक्या गोष्टीमध्ये काय करतो, काही गोष्टी संपुष्टात आणत असतो. हालेलुया हालेलुया. आणखीन एक त्याचंच एक उदाहरण आम्ही बघतो 2 शमूएलाचा 20वा अध्याय वचन 1 आणि 2. 2 शमूएल 20 1 आणि 2. बन्यामीनी बिक्रीचा पुत्र शबा हा एक अधम मनुष्य होता. त्याने रणशिंग फुंकून म्हटले, दाविदाकडे आमचा काही विभाग नाही, इशा पुत्राकडे आमचा काही वतन भाग नाही. इस्रायल हो, आपल्या डेऱ्याची वाट धरा. तेव्हा सर्व इस्रायल लोक दाविदाला सोडून देऊन बिक्रीचा पुत्र शबा याच्या मागून गेले. पण यार्देनेपासून येरुशलेमेपर्यंतचे यहुदी लोक आपल्या राज्यास धरून राहिले. ओके. त्यावेळेस प्रियांनो असेही काही लोक होते जे दाविदाच्या विरोधात होते. मला तुम्हाला यातून हे स्पष्ट करायचं आहे की दाविदाचा विरोध करणाऱ्या लोकांपासून वाचवण्यासाठीच. आणि प्रियांनो मी बघतो की त्यावेळेस त्या ठिकाणामध्ये योनाथन राहू नये की ज्याच्यामुळे दाविदाचा घात होईल किंवा दाविदाच्या राजस्थानाचं कुठलं नुकसान होईल, ह्या गोष्टी घडू नये म्हणूनच प्रियांनो मी बघतो की परमेश्वराने योनाथानाला मरू दिलं. जर योनाथन असता प्रियांनो तर आम्ही बघतो की कित्येक लोक होते की ज्यांनी प्रियांनो राज्यामध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न केला, दाविदाला मारण्याचा प्रयत्न केला, दाविदापासून प्रियांनो लोकांना विरोध करून दुसऱ्या बाजूला नेलं. कारण या वचनामध्ये आम्ही बघतो की बन्यामीनी बिक्रीचा पुत्र शबा हा एक अधम मनुष्य होता. शौल कोण होता, कुठल्या कुळातला होता, बन्यामीन. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येत असेल की संपूर्ण बन्यामीन कुळ किंवा संपूर्ण बन्यामीन वंश हे सगळे दाविदाच्या विरोधात होते. हालेलुया. आणि जर योनाथन जिवंत असता तर हे लोक शांत बसले असते का, बसले असते का. सो काही मोठ्या मोठ्या गोष्टी टाळण्यासाठी पण प्रियांनो परमेश्वराला कठोर निर्णय घ्यावे लागतात. हेच कारण होतं की परमेश्वराने त्यावेळेस योनाथाला मरू दिलं. प्रियांनो इतकंच पारिपत्य, इतकंच काम योनाथानाचं होतं का. इतकं सगळं त्याने केलं, त्याचा काही उपयोग झाला का, झाला का. त्याग केला राजपदाचा, आपलं सगळं पद दाविदाला दिलं, त्याच्याशी मैत्री केली, आपल्या बापापासून वाचवलं. ह्या सगळ्यांचं बक्षीस त्याला हे मिळालं का. हेच मिळालं का. प्रभू विसरला का प्रियांनो जे त्याच्या अभिषेकासाठी केलं.
कधीच नाही विसरत बरं का परमेश्वर. ज्यावेळेस आम्ही ह्या दृष्टिकोनातून बघितलं ना तर आम्हाला वाटेल की नाही आता योनाथान मरण पावला, आता सगळं काही संपलं. पण नाही प्राणो, आम्ही जे प्रभूसाठी करतो किंवा देवाच्या लोकांसाठी करतो ना प्राणो, त्यावेळेस परमेश्वर ही गोष्ट मुळीच विसरत नाही. त्यावेळेस इतकं भयंकर ते राजकारण होतं. आणि आम्ही बघतो की याचंच आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला देऊ शकते. अबशालोम जो दाविदाचा मुलगा होता, त्याने सुद्धा आम्ही बघतो की राजासनासाठी दाविदाचा घात करण्यासाठी तो पाहत होता. म्हणून आम्ही बघतो की दाविद राजा त्या ठिकाणातून निघून गेला होता. आठवते तुम्ही राजाला कसे भेटाल या वचनामध्ये त्याबद्दल मी सविस्तर सांगितलं होतं. मफीबोशेताबद्दल पण तुम्हाला सांगितलं होतं. आणि प्राणो स्वतःच्या मुलापासून दावीद पळाला होता, कारण प्राणो अबशालोम त्याचा घात करू पाहत होता. दुसरे शमूएलाचा 18वा अध्याय वचन 31, 2 शमूएल 18:31. नंतर योआब एका कुशी मनुष्यास म्हणाला, तू जे काही पाहिले ते जाऊन राजाला सांग. तेव्हा तो कुशी योआबास नमन करून धावत गेला. 18:31 दुसरे शमूएल 18:31. इतक्यात कुशीही येऊन म्हणाला, स्वामी राजास मी खबर आणली आहे. परमेश्वराने आज न्याय करून आपल्यावर उठलेल्या सर्वांच्या हातून आपला बचाव केला आहे. ओके, सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्रियानो, इतक्यात कुशी येऊन म्हणाला, स्वामी राजास मी खबर आणली आहे. परमेश्वराने आज न्याय करून आपल्यावर उठलेल्या सर्वांच्या हातून आपला बचाव केला आहे. आम्ही बघतो की प्रियानो, स्वतः अबशालोम 18चं टायटल जर तुम्ही ऐकलं तर त्यावर लिहिलेलं आहे अबशालोमाचा मृत्यू. तुम्ही सविस्तर वाचा, यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की अबशालोम कशामुळं दाविदाच्या मागे लागला होता, काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. वचन 32 मध्ये राजाने कुशीस विचारले, तो तरुण अबशालोम सुखरूप आहे ना? कुशी म्हणाला, माझ्या स्वामी राजाचे शत्रू व जे कोणी आपली हानी करावयास उठतील त्याचे त्या तरुणासारखी हो. तेव्हा राजा फार गहिवरला आणि वेशीवरल्या कोठडीत जाऊन रडला. जाता जाता त्याने हे उद्गार काढले, माझ्या पुत्रा अबशालोमा, हाय रे हाय माझ्या पुत्रा अबशालोमा, तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते. हाय रे अबशालोमा, माझ्या पुत्रा. सो आम्ही बघतो की अबशालोम या ठिकाणी मारला गेला, कारण प्रियानो त्याने दाविदाला मारण्याचा प्रयत्न केला, आपल्या बापाला मारण्याचा प्रयत्न केला. यावरून त्यावेळेस राजकारण तुमच्या लक्षात येईल. जर बापाला मारण्याचा प्रयत्न केला जातोय तर बन्यामीनाच्या वंशातल्या लोकांनी हे केलं नसतं का? निश्चित केलं असतं. या ठिकाणी आम्ही बघतो की अबशालोम स्वतः राजपदासाठी प्रियानो दाविदाला मारण्याचा प्रयत्न करत आहे, दाविदाला घात करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु परमेश्वरानेच अबशालोमाला मारलं. आम्ही मागच्या वेळेस वाचलं की तो खेचरावर बसून चालला असता, तो एका झाडाला लटकला. त्याच्याबद्दल आपण सविस्तर वाचलं होतं. कारण प्रियानो बाप जरी असलं पण बापा अगोदर तो एक देवाचा अभिषिक्त होता. बरोबर का? जर परमेश्वर मुलाला सुद्धा सोडत नाही प्रियानो, तर बाकीच्यांना परमेश्वर सोडेल का? आम्ही देवाच्या अभिषिक्त आहोत प्रियानो. आमची हानी करणाऱ्याला प्रभू सोडणार नाही, कधी सोडणार नाही. हालेलुया. म्हणून प्रियानो आम्ही देवाच्या लोकांसोबत फक्त मैत्रीच करावी प्रियानो. योनाथानाचाच आत्मा आमच्यामध्ये पाहिजे, कारण परमेश्वर त्याच्या सेवकाला हानी करणाऱ्या सख्या मुलाला सुद्धा परमेश्वराने सोडलं नाही, अबशालोमाला सुद्धा परमेश्वराने सोडलं नाही. हालेलुया. म्हणून प्रियानो अभिषिक्तासोबत आमच्या मनात प्रियानो फक्त मैत्रीच असणं गरजेचं आहे, आणि हा मैत्रीचा आत्मा आहे योनाथानाचा आत्मा. हालेलुया. जो एक मरेपर्यंत दाविदाशी एकनिष्ठ राहिला. ओके, सो तुमच्या लक्षात येत असेल की ह्या सगळ्या कारणामुळेच प्रियानो आम्ही बघतो की हे देवाकडूनच असेल की योनाथानाचा मृत्यू व्हावा, कारण ह्या सगळ्या गोष्टी पुढे घडल्या असत्या. जो तुमच्या लक्षात आला असेल की प्रियानो ज्या प्रकारे शिमी असेल किंवा शबा असेल किंवा अबशालोम असेल, त्यावेळेस जे राजकारण होतं ते तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारचं ते राजकारण होतं. आणि पदासाठी प्रियानो
स्वतःच्या बापाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला जात होता. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जे बन्यामिनी वंशातले लोक होते त्यांनी सुद्धा प्राण अशाच प्रकारचा प्रयत्न केला असता आणि हे टाळण्यासाठीच आम्ही बघतो की अबशालोमाला प्राणो मारावं लागलं. त्यानंतर प्राणो आम्ही बघतो की अबशालोम मरण पावला आणि त्यानंतर प्राणो आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं 2 शमूएलाचा 4 अध्याय वचन 4, 2 शमूएल 4:4. आपण शेवटच्या भागामध्ये आहोत. शौलाचा पुत्र योनाथान याचा एक पुत्र होता, तो पायाने लंगडा होता. इस्रायलीतून शौल व योनाथान याच्याविषयीचे वर्तमान आले तेव्हा तो 5 वर्षाचा होता. त्यावेळी त्याची दाई त्याला घेऊन पळाली. ती घाईने पळत असता तो खाली पडून लंगडा झाला. त्याचे नाव मफीबोशेत असे होते. ओके, सो या ठिकाणामध्ये प्राण आम्ही बघतो की योनाथान मरण पावला आणि आम्ही बघतो की योनाथान मरण पावल्यानंतर आम्ही बघतो की त्यांच्यामध्ये एक करार झाला होता की तू माझ्या संततीसोबत कृपादृष्टी करशील, माझ्या संततीला तू नाहीच करणार नाही किंवा कायमस्वरूपी तुझी कृपादृष्टी माझ्या संततीवर राहील. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की काही कालांतराने प्राणो दावीद राजा होतो आणि दावीद राजा झाल्यानंतर प्राणो आम्ही बघतो की दावीद म्हणतो की कोणी शौलाच्या घराण्यातलं आहे का ज्याच्यावर मी दया करावी. आणि त्यानंतर प्राणो आम्ही या वचनामध्ये पाहतो की योनाथानाचा एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे मफीबोशेत. वचन 4 मध्ये आम्ही बघतो की शौलाचा पुत्र योनाथान याचा एक पुत्र होता, तो पायाने लंगडा होता. इस्रायल इथून शौल व योनाथान यांच्याविषयीचे वर्तमान आले तेव्हा तो 5 वर्षाचा होता. ज्यावेळेस योनाथान आणि शौल मारले गेले प्राणो आम्ही बघतो की त्यावेळेस राजघराण्याला पण मारल्या जायचं. आणि त्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की जी योनाथानाच्या मुलाची जी दाई होती तिने प्राणो आम्ही बघतो की मफीबोशेतला उचललं आणि ती त्याला घाईघाईने घेऊन पळत होती, शत्रूपासून वाचवण्यासाठी पळत होती. आणि त्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की ते जे बाळ आहे मफीबोशेत फक्त 5 वर्षाचा होता आणि तो पडला आणि तो काय झाला, अपंग झाला, लंगडा झाला. हा कोणाचा मुलगा आहे? योनाथानाचा मुलगा आहे. आणि आम्ही बघतो की प्राणो यानंतर वचन आम्हाला सांगतं 2 शमूएलाचा 18 अध्याय वचन 8:15, 2 शमूएल 8:15. दाविदाने सर्व इस्रायलावर राज्य केले, तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व धर्माने वर्ते. ओके, सो या ठिकाणी आम्ही बघतो की नंतर ज्यावेळेस हे युद्ध झालं पलिष्ठांशी त्यानंतर दावीद प्राणो काही वर्षांनी राजा झाला. आणि वचन प्राणो मला पाहायला मिळते 2 शमूएलाचा 9 अध्यायामध्ये की योनाथानाकरिता ज्यावर आपण दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यातला अजून उरला आहे काय अशी चौकशी दाविदाने केली. दाविदाला तो करार स्मरणात होता प्राणो. दावीद विसरला नव्हता की त्याने योनाथानासोबत कुठला करार केला होता आणि म्हणून तो विचारपूस करतो की योनाथानासाठी मी दया करावी असं शौलाच्या घराण्यात कोणी उरले का. त्यानंतर प्राणो आम्ही बघतो वचन 2 मध्ये की शौलाच्या घराण्याचा सिबा नामक एक सेवक होता, त्यास दाविदाकडे बोलून आणण्यात आले. राजाने त्यास विचारले, तू सिबा आहेस का? त्याने म्हटले, मीच तो आपला दास. राजाने विचारले, ज्यावर देवाप्रिथत मी दया करावी असा कोणी शौलाच्या घराण्यात अजून आहे काय? सिबा राजास म्हणाला, योनाथानाचा एक पुत्र अजून आहे, तो पायाने लंगडा आहे. आणि वचन 7 मध्ये आम्ही बघतो की दावीद त्यास म्हणाला, भिवू नको, तुझा बाप योनाथान ह्याच्याकरिता मी तुझवर अवश्य दया करीन. हालेलुया. हे योनाथानाने केलेल्या कामाचं फळ आहे बरं का. जरी हे फळ योनाथानाला मिळालं नाही पण हे फळ योनाथानाच्या मुलाला मिळालं. प्राण हालेलुया. परमेश्वर विसरला का प्राण? विसरला नाही. आणि मी बघतो की प्राणो बरंचसं यामध्ये सांगण्यासारखे एका मॅसेजमध्ये संपणार नाही. एखाद्या वेळेस प्राणो मफीबोशेताबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया की देवाने त्याच्यावर कसा अनुग्रह केला. सो आम्ही बघतो की वचन 7 मध्ये की दावीद त्यास म्हणाला, भिवू नको, तुझा बाप योनाथान याच्याकरिता मी तुझवर अवश्य दया करीन. तुझा बाप शौल याची सर्व जमीन तुला परत देईन. जी जमीन गेली होती प्राणो ती सर्व जमीन मफीबोशेताला दाविदाने परत केली. ही अद्भुत दया होती प्राणो. सर्व संपलं होतं परंतु प्राणो परमेश्वराचा अनुग्रह मफीबोशेतावर झाला आणि दाविदाच्या द्वारे प्राणो जी शौलाची जमीन होती, शौलाची जमीन थोडी असेल का? किती मोठी जमीन असेल कारण तो राजा होता. तितकी सगळी जमीन
योनाथानाच्या मुलाच्या नावे करण्यात आलं. हालेलुया. हे प्रतिफळ आहे बरं का. असं समजू नका योनाथान मरण पावला म्हणजे परमेश्वराने त्याच्यासाठी काहीच केलं नाही. हालेलुया. परमेश्वर प्रतिफळ दिल्याशिवाय मुळीच राहत नाही प्राण. आणि आम्ही बघतो की अमरण नित्य मफीबोशेत आहे दाविदासोबत जेवण करायचं प्राण. दाविदाने त्याला दत्तक घेतलं प्राणो. आणि सगळ्या ज्या रॉयल फॅसिलिटी त्या सगळ्या मफीबोशेथाला मिळाल्या. जमिनी मिळाल्या, त्याला शाही संरक्षण मिळालं. सगळ्या ज्या शाही गोष्टी होत्या, राजकीय गोष्टी होत्या, त्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो की मफीबोशेत जो योनाथानाचा मुलगा होता त्याला मिळाल्या प्राण. जमिनी मिळाल्या, त्याची मालमत्ता असेल, सगळ्या गोष्टी. आणि प्राण आम्ही बघतो की त्याला राहण्याचं स्थान जे आहे ते दाविदाच्या राजवाड्यात मिळालं प्राण. सो जे आम्ही करतो प्राणो देवाच्या सेवकासाठी, देवाच्या अभिषिक्तासाठी, परमेश्वर प्राणो त्याचं प्रतिफळ दिल्याशिवाय मुळीच राहत नाही. आणि आणखी प्राणो महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे प्राणो मी बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं 2 शमूएल याचा 21वा अध्याय वचन 4 आणि 5. 2 शमूएल 21, 4, 5. शेवटचे 2 वचन आम्ही बघणार आहोत. 21, 4 आणि 7. गिमोनी लोक त्यास म्हणाले, शौल व त्याचे घराणे यांशी आमची सोन्या रुपयाविषयीची काही गोष्ट नाही. तसेच कोणा इस्राയേल पुरुषा जीवे मारवायचे आम्हास प्रयोजन नाही. तो त्यास म्हणाला, तुम्ही सांगाल ते मी तुमच्यासाठी करील. ते राजास म्हणाले, ज्या पुरुषांनी आमचा नाश केला आणि आमचा निपात व्हावा आणि इस्रायल देश आमचे कोणी हिरो उरू नये म्हणून असे योजले होते, अशा वंशातले 7 जण आमच्या हाती द्या. म्हणजे परमेश्वराने निवडलेल्या शौलाच्या गिब्यात परमेश्वराप्रीत्यर्थ आम्ही त्यास फाशी देतो. दावीद व शौलाचा पुत्र योनाथान यांची परमेश्वराच्या नावाने अनाभाग झाली म्हणून शौलाचा नातू योनाथानाचा पुत्र मफीबोशेत याची राजाने गय केली. ओके. सो आम्ही बघतो की प्राणो काही वर्षानंतर एक दुष्काळ पडला. आणि त्या दुष्काळ पडल्यानंतर दाविदाने परमेश्वरासमोर जाऊन प्रश्न केला. आता हा प्रश्न कसा केला जायचा, प्रश्नाचं उत्तर परमेश्वर कसा द्यायचा ह्याच्याबद्दल मी बोललेले. कसं द्यायचा? बऱ्याचदा परमेश्वर उरीम आणि आणखी कशाच्या द्वारे द्यायचा? एफोदाच्या द्वारे परमेश्वर उत्तर द्यायचं. मी सांगितलेलं आहे, सांगितलं की नाही? ज्यावेळेस याजक परमेश्वराला प्रश्न करायचे ते कशाच्या द्वारे करायचे? एफोदाद्वारे. बरोबर का? ठीक आहे, नेक्स्ट टाइम त्याला बघू आपण. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की तेव्हा दाविदाने परमेश्वरासमोर जाऊन प्रश्न केला. परमेश्वराने उत्तर दिले, शौल व त्याचे खुनी घराणे यांच्यामुळे हा दुष्काळ पडला आहे, कारण त्याने गिबोनी लोकांचा संहार केला. शौलाने प्राणो आपल्या जीवनामध्ये, आपल्या कारकिर्दीमध्ये गिबोनी लोकांना काय केलं होतं? त्यांचा नाश केला होता. आता हे गिबोनी लोक कोण आहे? गिबोनी लोक कोण आहे? जे इस्रायलामध्ये पानकी आणि लाकूड तोडे झाले. गिबोनी लोकांबद्दल बोललेले मी यहोशवाच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आम्हाला पाहायला मिळतो. बरसलेल्या भाकरी घेऊन ते आले होते, सोंग करून आले होते, फाटलेले वस्त्र, फाटलेल्या चपला घालून आले होते, हे की नाही? आम्हाला जीवन दान द्या म्हणून. आठवते तुम्हाला? यहोशवाकडे ते आले होते. नसेल तर रेफरन्स घ्या, यहोशवा याचा 8वा अध्याय वचन 9. यहोशवा 8:9. लवकर, यहोशवा 8 आणि 9. मग यहोशवाने त्याला रवाना केले. ते आयच्या पश्चिम बाजूला बेथेल व आय याच्या दरम्यान दबा धरून बसले. यहोशवा मात्र त्या रात्री आपल्या लोकांबरोबरच राहिला. ओके. सो यहोशवा याचा 9वा अध्याय तुम्ही सविस्तर वाचा. याच्यामध्ये तुम्हाला गिबोनाबद्दल, गिबोनी लोक त्यांनी काय केलं, कुठला करार गिबोनी लोकांसोबत आणि इस्रायल लोकांसोबत झाला, हे आमोरी लोकांचे अवशिष्ट लोक आहे बरं का. आमोरी जाती, ज्या कनानी जाती का त्यातले ते आहेत. याच्या तुम्ही घरी सविस्तर वाचा, कारण आपल्याला एक्सप्लेन करायला वेळ नाही आहे. सो ही गिबोनी लोक होते, यांच्याशी यहोशवाने करार केला होता. आणि हा करार आम्हाला पाहायला मिळतो यहोशवा 9वा अध्याय 7 आणि 8 मध्ये की इस्रायल पुरुषांनी त्या हिवी लोकास म्हटले, आम्ही तुमच्या बरोबर
कसा करावा न जाणू तुम्ही आमच्यामध्येच राहणारे असाल. ते यहोशवाला म्हणाले, आम्ही तुझे दास आहो. यहोशवाने त्यांना विचारले, तुम्ही कोण व कुठून आला? त्यांनी त्याला उत्तर दिले, तुझा देव परमेश्वर याचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आले आहेत. त्यांची कीर्ती व त्याने मिस्र देशात जे जे केले ते सर्व आम्ही ऐकले आहे. आणि त्यानंतर प्राण आम्ही बघतो की वचन 27 की यहोशवाने त्या दिवशी मंडळीसाठी आणि परमेश्वर निवडणार होता त्या स्थानी त्यांच्या वेदीसाठी त्यांना लाकूड तोडे व पानकी म्हणून नेमले, तसे ते आजवर आहे. सो हे गिबोनी लोक होते आणि ह्या गिबोनी लोकांचा नाश शौलाने केला होता. आणि त्यामुळे प्राण आम्ही बघतो की दुष्काळ पडला. आणि ह्या दुष्काळ पडल्यानंतर ज्यावेळेस दाविदाने परमेश्वराला प्रश्न केला त्यावेळेस परमेश्वराने उत्तर दिलं. आणि त्यानंतर प्राणो दाविदाने गिबोनी लोकांना बोलवलं. वचन आम्ही बघतो 2 शमूएल 21:4 की गिबोनी लोक त्यास म्हणाले, शौल व त्याची घराणे याशी आमचे सोन्या रुपयाविषयी काही गोष्टी नाही, तसेच कोणा इस्रायल पुरुषात जीवे मारावायचे आम्हास प्रयोजन नाही. तो त्यास म्हणाला, तुम्ही सांगाल ते मी तुमच्यासाठी करीन. ते राजास म्हणाले, ज्या पुरुषाने आमचा नाश केला आणि आमचा निपात व्हावा आणि इस्रायल देशात आमची कोणी उरू नयेत असे योजिले होते, त्याच्या वंशातले 7 जण आमच्या हाती द्या. म्हणजे कोणाच्या घराण्यातले? शौलाच्या घराण्यात. आणि पुढे वचनामध्ये लिहिलेलं आहे वचन 7 की दावीद व शौलाचा पुत्र योनाथान याची परमेश्वराच्या नावाने अनभाग झाली होती, म्हणून शौलाचा नातू योनाथानाचा पुत्र मफीबोशेत याची राजाने गय केली. ह्या लोकांनी सांगितलं की 7 जण जे शौलाच्या घराण्यातले आहे ते तुम्ही आम्हाला द्या, म्हणजे आम्ही त्यांना फाशीवर देऊ. आणि प्रियानो पुढे आम्ही बघतो वचन 8 की आयाची कन्या रिस्पा हिला शौलापासून आर्मोनी व मफीबोशेत असे 2 पुत्र झाले. हे मफीबोशेत 2 आहेत बरं का, एक योनाथानाचा मुलगा आणि एक शौलाचा मुलगा. आणि शौलाची कन्या मिखल हिला महलोथी येथील बारजिल्ले याचा पुत्र अदिएल याच्यापासून 5 पुत्र झाले होते. त्यास पकडून राजाने गिबोनी लोकांच्या हवाली केले. त्यांनी त्यास डोंगरावर परमेश्वरासमोर फाशी दिले. त्या 7 एकदम निपात झाला, त्यास ठार मारिले. ते दिवस हंगामाचे होते. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की शौलाच्या घराण्यातले सर्वजण मृत्यू पावले प्राण, परंतु यामध्ये फक्त वाचला गेला तो म्हणजे योनाथानाचा मुलगा मफीबोशेत. हालेलुया. दाविदाने फक्त त्याची गय केली. विचार करा प्राण, परमेश्वराने किती अद्भुत कार्य योनाथानासाठी केलं प्राण. त्याच्या मुलाची काळजी घेतली. दाविदाने त्याला दत्तक घेतलं प्राण, आपलं पुत्र म्हणून सांभाळलं आणि अमरण प्राण तो दाविदाच्या पंक्तीस राहिला. ज्यावेळेस प्राण ह्या गिबोनी लोकांनी मागितलं त्यावेळेस पण आम्ही बघतो की दाविदाने मफीबोथावर दया केली, कारण त्याला योनाथानाशी केलेला जो करार आहे तो आठवला. सो प्राणो, जे आम्ही देवाच्या अभिषेकासाठी करतो प्राणो, परमेश्वर त्याचे आशीर्वाद आमच्या येणाऱ्या पिढ्यांना देतो प्राणो. हालेलुया. तुम्हाला वाटतं का प्राणो अशा आशीर्वाद परमेश्वराने तुम्हाला द्यावे? जे गमावलेलं आहे ते पुन्हा तुमच्या मुलाबाळाला मिळावं प्राणो. परमेश्वराने तुमच्या मुलाबाळांची गय करावी, तुमच्या मुलाबाळांचं जीवन वाचावं. तर प्राणो, तुम्ही योनाथानासारखं अभिषेकाला पाठिंबा द्या. निश्चित परमेश्वर तुमच्या येणाऱ्या पिढ्यांची काळजी घेईल. असं परमेश्वर करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करू. हा खूप मोठा विषय आहे प्राणो, परंतु मी खूप शॉर्टकट हा सांगितला आहे. सो हा योनाथानाचा आत्मा आहे, जो मैत्रीचा आत्मा आहे. हा योनाथानाचा आत्मा अभिषिक्ताला सहकार्य करणारा आत्मा आहे. हा योनाथानाचा आत्मा मरेपर्यंत